कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिध्वाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. आत्मरूपगणेशु केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता. यं ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिवे स्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा. ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो शान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. अर्जुनवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च संशसि यच्छ्रेयतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. आपलं चालू असलेलं श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन. आजचा 4था दिवस आहे. 4थं पुष्प गुंफत असताना आपण 5व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. काल आपण पहिला अध्याय, दुसरा, तिसरा, 4थ्या अध्यायाचं चिंतन पाहिलं कालपर्यंत. आज आपण 5व्या अध्यायात आलेलो आहोत. तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. मौलींची भाषा आहे. श्रोत्यांना मौलींनी फार मोठं स्थान दिलेलं आहे. श्रोते विननवे वक्ताची तो. तुम्ही बोलविले आम्ही बोलेन बोलिया रूपाचे रूप दावीन इंद्रिया करवी भोगवीन अतिंद्रियते. शारदेचे चंद्रकळे माझी अमृतकन कोळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे तया परी श्रोता अनुभवावी कथा. अति हळवारपण चित्ता अनोनिया एत हळवारपण चित्ता येईल तरीच हे उपयोगा जाईल. नाही तरी गोठी होईल मुक्या बैऱ्यांची. असं माऊलींनी श्रोत्यांना दिलेलं स्थान. तुम्ही सर्वजण अवधानाने परिपूर्ण आहात. तुमचं अवधान आहे. आपला चालू असलेला विषय श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात आहोत. भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन या दोघांचा संवाद आहे. त्यामध्ये थोडे थोडे संवाद मधून मधून जसा पाहुणा असतो तसा संजयाचा थोडा संवाद आहे. धृतराष्ट्राचा थोडा सुरुवात आहे. पण मुख्य संवादात्मक भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन या दोघांचे संवाद आपल्यासाठी आहे. आत्मोन्नतीसाठी आहे. आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. काय विषय आहे. कालचा जो अध्याय झाला 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग.
तिन्हींचा समन्वय सांगितला. ज्ञान कशाला म्हणायचं? कर्मासाठी स्वतंत्र 3रा अध्याय आहे कर्मयोग. या दोघांचा समन्वय केला ज्ञानाचा. 2रा अध्याय तर ज्ञानयोग म्हणजेच ध्यानयोग. 2रा अध्याय ज्ञानयोग, त्याला सांख्ययोग असं म्हटलेलं आहे. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग. नंतर कर्मयोग, दोन्ही तिन्हींचा समन्वय म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे 4था अध्याय. आता स्वतंत्र उकल 5व्या अध्यायात केली ती संन्यास योग. संन्यास म्हणजे काय? पहिलाच प्रश्न आहे अर्जुनाचा 5व्या अध्यायामध्ये. हे कृष्णा, तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता. पहिल्यांदा सांगतात कर्म टाक, परत कर्म करण्यासाठी प्रशंसा करता. तेव्हा या दोहीपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा. काय करायचं? संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगोंच प्रशंसी पुनर्योगोंच संशसी असं सांगताना परत अशी प्रशंसा करता. नक्की मला याच्यातून दोन्ही एक काय करायचं ते सांगा. मग भगवान गोड असे बोला. श्री भगवान वाच संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस कराव हो तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. हे अर्जुना, भगवान म्हटले कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही परम कल्याण करणारेच आहेत. कर्मसन्यास आणि कर्मयोग. आता कर्मसन्यास म्हणजे काय? कर्म करायचं पण त्यातून अलिप्त व्हायचं. कर्म करायचं पण त्यातून काय व्हायची? वृत्तीनं संन्यस्त वृत्ती राहायचं, हा एक भाग. परंतु त्या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याचे श्रेष्ठ आहे. कर्मयोग कसा साधायचा? मग आता हा कर्मसन्यास योग कोणता अभिप्रेत आहे? 3ऱ्या श्लोकात सांगितलं. कोणता कर्मसन्यास योग अभिप्रेत आहे? हे 5व्या अध्यायातील महत्वाचा 3रा श्लोक आहे. नेहस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टे न कांक्षती निर्द्वंद्व हि मा बाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे अर्जुना, तुला खरं सांगू का? सुख प्राप्त होण्यासाठी कशाची गरज आहे? कोणता संन्यास अभिप्रेत आहे? या श्लोकानुसार आपल्या गीतेला, आपल्या संपूर्ण वेदांत वाङ्मयाला हाच संन्यास अभिप्रेत आहे. वरचा संन्यास अभिप्रेत नाही. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे वश केला कामे अंतरी वरी नामे भगवा झाला. भगवे तरी श्वान, अर्थ कळतो ना? भगवा कुत्रा असतो. म्हणून खरा संन्यास कोणता आहे या श्लोकात सांगितलं. हे अर्जुना, तो खरा संन्यासी कोणता? नेहस्य नित्य संन्यासी. नेहस्य नित्य संन्यास त्याला म्हणायचं. यो न द्वेष्टे न आकांक्षती न द्वेष्टे ती न आकांक्षती. जो कोणाचा द्वेष करीत नाही, जो कशाची आकांक्षा कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण का? राग द्वेष इत्यादी द्वंद्वाने रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो. निर्द्वंद ही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते. आता या श्लोकाला खरं आपल्या अध्यात्मशास्त्राला अभिप्रेत असलेला संन्यास जो आहे, संपूर्ण संन्यास योगाचं वर्णन करत असताना याच्यामध्ये विचारसागरात त्याचा थोडासा संदर्भ येतो. याला उपरम म्हणतात. उपरम काय म्हणतात? उपरम. कशाचा संदर्भ? उपरम कुठं आलेलं आहे? प्रत्येक ग्रंथाला अनुबंध चतुष्टय असतो. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. थोडं जड जाईल पण ऐका, थोडं हेच ऐका. मग या ग्रंथांचा अधिकारी कोण? आत्मज्ञानाचे, आत्म्याचं स्वरूप वर्णन करणारे जे ग्रंथ आहेत, नवे नवे आत्मस्थितीपर्यंत नेणारे जे ग्रंथ आहेत, याचा अधिकारी कोण? तो साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो. कसा लागतो? साधन चतुष्टय. आता साधन चतुष्टय म्हणजे काय? चतुष्टय म्हणजे 4 भाग त्याच्याकडे असावे लागतात. त्यामधला पहिला भाग आहे विवेक. साधन चतुष्टयमधला असलेला भाग विवेक. दुसरा आहे वैराग्य. तिसरा आहे समाधी षटक. षटक म्हणजे 6. आणि चौथा आहे मुमुक्षत्व. हे 4 ज्याच्याकडे असतात, आपल्याला एका शब्दासाठी तिकडे जायची पळायली. विवेक म्हणजे काय? जाता जाता व्याख्या सांगून जातो.
विवेक आपण नाव ठेवतो मुलाचं. विवेक या शब्दाचा सरळ 3 अक्षरी मराठीत तसा अर्थ आहे विचार. त्याच्या व्याख्या केलेल्या विचारसागरात पंडित निश्चलजीदास यांचा मूळ ग्रंथ विचारसागर मराठीत आणला तो वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला तो अभ्यासायला म्हणजे विचारसागर पहिल्याच वर्षाचा असतो. त्यातला हा विषय आहे थोडासा. विवेक म्हणजे काय? विवेकाची मोठी व्याख्या केली, छोट्या व्याख्या आहेत, फक्त ऐकून घ्या, नीट अर्थ लावून घ्या. विवेक म्हणजे काय? सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व पदार्थ विनाशी व चंचल आहेत अशा अंतःकरणाच्या निश्चयाला विवेक असे म्हणतात. आत्म अनात्म पदार्थाचा विचार म्हणजे विवेक. नित्य अनित्याचा विचार म्हणजे विवेक. सार असाराचा विचार म्हणजे विवेक. सत्य असत्याचा विचार म्हणजे विवेक. सगळ्या व्याख्या आहेत. माऊलींच्या भाषेत सांगायचं, या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती तत्वज्ञ संत. उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य आहेत ते तत्वज्ञ संत स्वीकारतात. ते विचाराने स्वीकार. विचारिता निरसले मग तत्वता तत्वरले ज्ञानी अंशी. या जगताचा निराश कशाने करायचा आहे? विचाराने करायचा. कशाने करायचा? विचाराने. तर संन्यास सुद्धा वृत्तीचा आहे. 2 संन्यास असतात. एक संन्यास आहे कृतीचा आणि एक संन्यास आहे वृत्तीचा. वृत्ती संन्यास आणि कृती संन्यास. विचाराने याचा निराश कसा करायचा? साध्या भाषेत सांगतो हा. मला प्रतिक्रिया आल्या, जड होतं थोडं वेदांताची भाषा, म्हणून थोडं साध्या भाषेत साधे आमच्या बाबांचे दृष्टांत देऊन आपल्याला सिद्धांत पटवून घ्यायचा असतो. याचा निराश विचाराने कसा करायचा? मुळात बाधा विचारानेच झालेली. बाधा कशाची आहे? विचाराची. हे जगत कसं आहे? कल्पित आहे. आपण भ्रमात आहोत. सत्य आहेत हा भ्रम आहे. शास्त्र सांगतं, त्याला प्रमाण देतो. अविद्येची निधा विश्वस्वप्नाचा हा धांदा उगीत होता प्रबुद्धा अनादी जो. अनादी काळापासून अविद्येच्या झोपेत, अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानाच्या झोपेत विश्वस्वप्नाची धावपळ आपण भोगीत आलो. मग त्याच्यातून जागा होण्यासाठी काय करावं लागेल? साधा दृष्टांत सांगतो. एक जण सकाळीच जुन्या काळातली घरं माहिती ना, आड्याची घरं, मोठी माडी त्याचं मोठं घर, असं पूर्वीच्या काळी म्हटलं. 30 वर्षात घराच्या संकल्पना बदलतात, ते जुनं होत असतं. आड त्या काळात 2 मजली घरं, माडीचे घरं. आता ते कौलही कोणी घेत नाही. असं जुन्या काळातलं घर, आडे, त्याला वाशे म्हणायचे. वाशेच ना, असे लाकडं असे, त्याला वाशे म्हणायचे. एक गृहस्थ सकाळीच आपल्याच घरात चहा प्यायला लागला. बशीत चहा, कपातला चहा बशीत वाचला आणि शेवटचा घोट घेत असताना त्या वाशातली एक मोठी टपुरी अशी पाल टपकन त्याच्या बशीत पडली. पाल कुठे पडली? बशीत पडली. शेवटच्या घोटाला तोंडापर्यंत गेली. आता पाल बशीत पडली, चहाच्या बशीत. याच्या तोंड उघडं असल्यामुळे तोंडात जायला लागली, पण पालीने उडी मारली. परंतु याला असा भ्रम झाला की आपल्या तोंडात पाल, शेवटच्या घोटाला पाल गिळली. त्याने बशीच फेकून दिली, उडीच मारली. पोरगं म्हणलं काय? पळपळ म्हटलं, पाल गेली माझ्या शेवटच्या घोटाला, पाल पडली आणि ती माझ्या पोटात गेली. पटकन चाल लवकर, माझी वळवळ करू राहिली. तसंच गाडीवर टाकला. डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब खूप वळवळ होते हो, माझ्या पोटात काय गेली? पाल गेली म्हटले. डॉक्टर म्हटले थांबा, आपल्याला सोनोग्राफी करावं लागेल, नंतर आपण पाहूया. सोनोग्राफीत पाल कुठेच दिसली नाही, सगळ्या बाजूनी केली. ते म्हटले पाल गेलीच नाही. अहो डॉक्टर तुम्ही काय सांगता? प्रत्यक्ष प्रमाण आहे म्हटला मी. काय आहे? प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली म्हटलं, जाताना पोटात माझ्या गिळली शेवटच्या घोटाला. डॉक्टरांनी सांगितलं आमच्या रिपोर्टमध्ये काही नाही. आता तुम्हाला झालाय भ्रम. तुम्हाला काय झालाय? भ्रम. आता तो काढण्यासाठी आम्ही गोळ्या देऊ शकतो.
भ्रम काढण्यासाठी मानस उपचार तज्ञ झोपे सोडून काय गोळ्या देणार मेंदूला शांत करणं. गोळ्या दिल्या, हेच घरी आलं, ह्याला सारखी चिंता सुरू झाली. पाल पोटात गेली, पाणी पिलं तरी त्याला वळवळ, जेवलं तरी वळवळ. 3-4 दिवसात ते म्हटलं काय जेवतात, सगळं पालच खाऊन घेते. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, दुसऱ्या दवाखान्यात 3-4 दिवस फिरत 4-5 दिवसात त्याचं जेवण तुटलं. चिंता से घटी आयु, चिंता रोग फार भयानक आहे. आपल्या सगळ्यांना माहिती, एक मोठ्या महामारीला आपण तोंड देऊन पुढे आलेलो आहोत. हे आश्चर्य, आपण जिवंत आहोत बरं का. त्या काळात ज्यांना ज्यांना कोरोना झाला आहे का, आम्ही दोघं कोरोनाचे पेशंट, आम्ही भजन करायचो छानपैकी. काय वाटलं का पेशंट पण, केदार शेट आणि आम्ही दोघं छानपैकी 4-5 दिवस आमचं दररोजचं प्रवचन, हरिपाठ सगळे रंगले होते. तर त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात गेले कोण, जे जास्त भीतीने ग्रस्त झाले तेच गेले. मनाने कमकुवत असलेले गेले. ज्यांना आपला आधार तुटला असं वाटलं ते गेले. आधार तुटू नये असं वाटावं, त्याने देवाचा आश्रय करावा. हा आधार इतका मोठा असतो, सगळ्यांचे आधार तुटले तरी याचा आधार तुटत नाही तुटत. जस त्याने हा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा असतो. याला सगळे आधार तुटले. 15 दिवस फिरत होता, फिरता फिरता अन्न तुटलं, पाणी तुटलं, सगळं झालं, क्रुश झाला. 70 किलोचा 35 किलोवर आला 15 दिवसात. किती वजन झालं? 35 किलो. 50% वजन घटलं. अंथरुणावर खेळला, पुण्याला गेला, मुंबईला गेला, हे हॉस्पिटल ते हॉस्पिटल. दररोज कुणी आला का म्हणायचं मला वाचवा रे, मला वाचवा रे. माझ्या पोटात पाल गेली, ती वळवळ होते, मला वाचवा. सगळेजण येऊन गेले. अनेकाने अनेक प्रयत्न केले, डॉक्टरांचे रिपोर्ट होते, पाहिली होत्या. पाल नाहीच आहे गेलेली, तर काढायची कशी? 15 दिवसात कृश झालेला. योगायोगाने त्याचा मावस भाऊ मोठ्या शहरामध्ये प्राध्यापक होता मानसशास्त्राचा, तो भेटायला आला. माहीत झालं आपला भाऊ अंथरुणाला खेळलाय म्हणून तो भेटायला आला. आल्यानंतर त्याने त्याच्या सगळ्या फाईल पाहिल्या, हिस्ट्री घेतली. हिस्ट्री कळतं ना, कुठं झाला आजार, काय काय सगळं पाहिलं. डॉक्टरांच्या फाईल, आत्तापर्यंत त्याच्यावर 3 लाख रुपये खर्च झाला होता. सगळ्या फाईल उचकल्या. नंतर त्याच्या लक्षात आलं भावाच्या, ही माणसं जी हुशार माणसं असतात, कार्याचा विचार करत नाही, कारणाचा विचार करतात. कशाचा? कारणाचा विचार करतात. त्याने विचार केला भावाने, याला आजार झाला, याच्या पोटात पाल गेली. रिपोर्ट सांगतात की याच्या पोटात पाल नाही, म्हणजे पाल गेलेली नाही. याने डोळ्यांनी पाहिलं, आता गेली नाही तर हा भोगतोय दुःख, त्रास, व्यथा. याची पाल काढण्यासाठी उपचार तसाच केला पाहिजे. उपचार पद्धती चुकली. चुकली या वर्म फेरा पडे. मग आता काय उपचार पद्धती? त्याने काय केलं, त्याच्या जवळ बसला, म्हटलं भाऊ तुझ्या पोटात पाल गेली. पाय नाही म्हटले, हे डॉक्टरचे रिपोर्ट वगैरे सडनील येतात. आता नाही काही तर आपण शेवटचा पर्याय म्हणून माझ्यावर तटकन उठलं. ते म्हटलं माझी जमीन विका पण मला वाचवा. जान सबसे प्यारी होती. ते म्हटलं माझी वर्ग मैत्रीण आहे, आम्ही एका वर्गात होतो, मी प्राध्यापक झालो आणि ती प्रॅक्टिस करते मानसोपचार तज्ज्ञ. कशाची प्रॅक्टिस करते? मानसोपचार तज्ज्ञ. आपण तेवढं जाऊन पाहू नये एकदा. पाहू नये म्हटलं, आजच गाडी करा, लगेच निघा. त्यांनी का हट्टच धरला. म्हटलं लगेच. अहो म्हटलं मला एक अन्नाचा कण जाईना, पाणी पिलो तरी ती पाल खाऊन टाकते, पाणीसुद्धा पिता येईना. जेवण तुटलं, सगळं तुटलं. गाडीत बसले, सगळे गेले मुंबईला. 3-4 जण गेल्यानंतर डॉक्टरबाईंकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी घेतलं स्ट्रेचरवर, फायली पाहिल्या, सगळं तपासता त्यांच्या लक्षात आलं मानसोपचार तज्ज्ञ होत्या त्या. त्याने कानाला स्टेथिस्कोप लावला आणि तपासत पोटापर्यंत गेल्या. पोटाला हात लावल्यानंतर त्या काय म्हटल्या माहिती आहे का? अहो तुमच्या पोटातली पाल बरीच मोठी झाली हो. ते तटकन उठलं आणि डॉक्टरबाईंचे पाय धरले. म्हटलं ताई साहेब आता मी जगणार. काय म्हटलं? आता मरणार नाही, आता जगणार. कारण तुम्हाला युक्ती सापडली, तुम्हाला पाल सापडली. हे हॉस्पिटल 3 लाख घातले, कोणाच्याच कशातच नाही मशिनरीमध्ये. ते म्हटल्या पाल इतकी भामटी तुमची, ज्यावेळेस मशिनरी यायची ना ती जागा लपीत होती, ती पुढे येतच नव्हती, दुसऱ्या बाजूला कोपऱ्यात जाऊन बसायची. त्याची समजूत काढली. पाल आहे शास्त्रामध्ये परोक्ष अनुभूती असं म्हणतात, परोक्ष ज्ञान, शब्दातलं ज्ञान. आणि
प्रत्यक्ष अनुभूतीला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. पाल आहे एवढं त्याने ऐकलं आणि त्याला इतका आनंद झाला, म्हटला निघणार आता. पाय धरले, म्हटला ताई किती पैसे घ्या पण माझी पाल काढा. कसं काढणार, ऑपरेशन करून? नाही म्हटलं, ऑपरेशन नाही करणार, तुमची पाल बिगर ऑपरेशनची काढणार. उद्या सकाळी तुम्ही आजच्या दिवस मुक्काम करा तुमच्या पाहुण्यांकडं, उद्या सकाळी या. हे गेले पाहुण्यांकडं. जातानाच याला बरं वाटलं. आतापर्यंत याला जेवण नव्हतं गेलं 15 दिवस. आता थोडी भूकसुद्धा लागली. गेल्या गेल्या पाहुण्यांकडे नाश्ता केला, कारण का पाल आहे आणि निघणार आहे. आतापर्यंत चिंत्या रोग लागला होता, त्याच्यामुळे जेवण तुटलं होतं. आणि मग खाल्लं थोडं. आतापर्यंत 15 दिवस त्याला झोप लागली नव्हती गोळ्या घेऊन सुद्धा. जेवल्यानंतर चिंतारोग दूर झाल्यानंतर त्या दिवशी तो अंथरुणावर पडला, झोपही लागली. सकाळी उठला आणि त्यात डॉक्टरबाईने त्याला सांगितलं होतं की भरपूर नाश्ता करून या, आपण बिगर ऑपरेशनची पाल काढणार. त्यांनी रात्रीचं आपल्या हाताखालच्या नर्सला सांगितलं, पालींना तोटा नसतो, जा तुम्ही कुठं घरातून पाल पकडून, मोठी टपुरी पाल पकडून आणली, डब्यात ड्रावरमध्ये ठेवून दिली रात्रीची. हे सकाळी उठले, आंघोळ केली, सगळं बरं वाटलं. या दिवशी 3-4 तास झोपही झाली, झोपलंच नव्हतं 15 दिवस. आणि मग सकाळी सगळा नाश्ता पोटभर करून 10च्या दरम्यान दवाखान्यात आले, हॉस्पिटलमध्ये आले. घेतलं स्ट्रेचरवर, तपासला, म्हटलं तुम्ही जेवण? म्हणजे ताईसाहेब रात्री झोपही लागली आणि नाश्ताही भरपूर करून आलो, रात्री जेवलोय, माझं अन्न तुटलं होतं म्हणे, आता जेवणसुद्धा गेलं. ठीक आहे, आता मी तुमची पाल काढते. बसवलं तिथं, पात्र आणलं, त्याला उलटी व्हायचं, वांती व्हायचं, औषध दिलं, ओमिटचं औषध दिलं, ते घेतलं आणि तो वकायला लागला. पात्र होतं, रात्रीची पाल त्या बर्नीमध्ये ड्रावरमध्ये ठेवलेली होती. इतका भडाभडा भडाभडा ओकत होता त्या पात्रामध्ये. ओकत असताना हळू ड्रावर उघडला, त्या बर्नीतली डब्यातली पाल काढली चिमट्यात. त्याच्या लक्षात डोळ्यातून पाणी चाललं होतं, चिमट्यात काढून त्याच्या वांतीमध्ये मिक्स केली. डोळे डबडबलेले, डोळ्यातून पाणी पडत होतं, उलटी होत होती. मिक्स केल्यानंतर डॉक्टरबाईंनी ती चिमट्यात धरली, भिजलेली पाल अशी तडफडत होती. त्याने डोळे पुसले आणि पालीकडं पाहिलं. डॉक्टरबाई म्हटल्या, पाहिले ना येताना कशी तडफडत आली, कशी चमटली, आता कशी तडफडते पाहिले ना. त्याने ती प्रत्यक्ष पाल पाहिली आणि उडी मारली. डॉक्टरबाईंचे पाय धरले, म्हटला ताईसाहेब आता मी मोकळाच झालो. काय झालो म्हटला? मोकळा झालो म्हटला. आता अगोदर गुंतलेला होता का मोकळा होता? गुंतलेला होता. पण कशाने गुंतला होता? कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोलिले. कल्पित आहे आपण, कल्पित. आपण जे अडकलोय, आपण जे गुंतलोय, हे पाश कल्पित आहे. मग हे कल्पित, त्याने पोटात पाल गिळली होती का? नाही. पाल काढली का? नाही काढली. कशी काढली? त्याच्या बुद्धीतून तसा भ्रम जसा काढायचा तशी काढली. तसं आपल्याला हे जगत सत्यत्वाचा काय झालंय? भास झालाय, भास. अजातवाजाच्या दृष्टिकोनातून न झाला प्रपंच आहे परब्रह्म, संसार एकू झाला होता, हे तर समूळ मिथ्या वार्ता. ही मिथ्या वार्ता समूळ. संसार झाला ही मिथ्या वार्ता. तसं या ठिकाणी हे जगत झालंच नाही. मग आहे काय, कसं आहे, याचं चिंतन करायला होतं. आपला विषय याच्यापासून दूर गेलो होतो. वृत्ती संन्यास आणि कृती संन्यास. वृत्तीचा संन्यास आणि कृतीचा संन्यास. बऱ्याच जणांचा संन्यास कशाचा असतो? कृतीचा असतो. संत महात्म्यांचा संन्यास कशाचा असतो? वृत्तीचा असतो. वृत्ती ही आत आहे आणि कृती ही बाहेर आहे. सुकृत दर्शनी डोळ्यानं दिसते ती कृती, आणि जी दिसत नाही ती काय असते? वृत्ती. जी डोळ्यानं दिसत नाही ती काय आहे? वृत्ती. आणि जी डोळ्यानं दिसते ती काय आहे? कृती. मग आपण वृत्तीशी तदाकार व्हायचं. कृती कोणती करावं? सजन कसं आहे अशी मास विकू लागे. कळालं ना? कोणती कृती करा? माळी सावते असं खुरपू लागे. कोणाच्या मग ढोरं वडली, कोणाच्या काय, कृती काही असू द्या, पण वृत्ती कशी बदलायची? संन्यास अभिप्रेत असलेला संन्यास, कृतीचा संन्यास अभिप्रेत नाही.
वृत्तीचा संन्यास अभिप्रेत आहे. एक तरुण कमी वर्ष वयाचा गंगेच्या कडेने फिरत चालला होता. गंगेच्या कडेला वृद्ध गृहस्थ बसलेले. ते 2 दगड घ्यायचे, एक चिरगुट घ्यायचे, इकडच्या या दगडाची एक गाठ, या दगडाची एक गाठ, आणि ते चिरगुट पाण्यात टाकून द्यायचे नदीत. सारखं त्यांचं चालू, दगड घेणे, बांधणे, टाकणे, बांधणे, टाकणे. हा संन्यासी याला कुतूहल वाटलं, हे का बरं असं करतात बाबा, म्हातारे बाबा. म्हणून त्यांच्या जवळ गेला. बाबा बाबा काय करतात? हे 2 दगड घ्यायचे, वृद्ध ब्राह्मण होते. काय करता? ते म्हणे काय नाही, मी ब्रह्मगाठी बांधतो, मी ब्रह्मदेव आहे. ब्राह्मणाच्या वेशात कोण होते? ब्रह्मदेव. माझ्याकडे काम काय आहे? ब्रह्मगाठ. ब्रह्मगाठ म्हणजे काय? ब्रह्मगाठ कळते ना, विवाह बंधन. आत्ताच 5 मिनिटापूर्वी तुझी गाठ बांधली आणि टाकून दिली बरं का. त्याला सांगितलं त्या वृद्धग्रस्तानी. आपला विषय थोडा बाजूला गेला, ऐका, लक्ष द्या. कृती संन्यास आणि वृत्ती संन्यास याविषयी आपण बोलत आहोत बरं का. संन्यस्त वृत्ती असलेला संन्यासी त्या ठिकाणी फिरत असताना 27-28 वर्ष वयाचा संन्यासी त्याच नदीच्या कडाला ह्या गृहस्थांचं हे नंतर संवादृष्टांत. इकडे आपण फक्त या ठिकाणी जे एक धोबी त्याच गंगेच्या कडेला, आपला विषय सांगायचं, गंगेच्या कडेला धुणं धुवायचं काम करायचं. काय करत होते? धुणं धुवायचं काम करायचं. आणि अगोदर हरिद्वारच्या त्या गंगेला 7 घाट आहे बरं का, असे 7 कॅनॉल काढलेले हरिद्वारचे, चकचकीत पाणी आहे. त्या घाटावर हे धुणं धुवायचं काम करायचे धोबी. आणि हा संन्यासी त्या ठिकाणी फिरत चाललेला असताना एक पूल होता त्या गंगेवर, आणि त्या पुलाच्या दगडाच्या फटीत एक हिऱ्याची चमकन अंगठी चमकली. कशाची अंगठी? हिऱ्याची अंगठी चमकली, काही कोटीची होती. या संन्याशाने पाहिली, आतून खळबळ निर्माण झाली अंगठी घेण्याची. पण नियम असा आहे, संन्यास घेतल्यानंतर परत रव्याला स्पर्श करायचा नसतो, उचलून घ्यायचं नसतं, दुसऱ्याने दिलं तर घ्यायचं असतं. काय करावं. आतून तर खूप इच्छा निर्माण झाली, कारण त्याचा संन्यास होता कृतीचा संन्यास, भगवे वस्त्र. आतून खूप इच्छा झाली, पण बाहेरून कपडे आडवे आले म्हणून युक्तिवाद केला. इकडे तिकडे पाहिलं, मागे पाहिलं तर एक धोबी धुणं धुत होता. बाबा इकडे बोलवलं. आले बाबा. त्यांनी दर्शन घेतलं, संन्यासाच्या पाया पडले. म्हटले बोला महाराज. पाठीवर हात ठेवला बाबांच्या, असं बोटाने दाखवलं. त्या दगडाच्या फटीत जी अंगठी आहे हिऱ्याची, ती घ्यान मला द्या. काय म्हटले? ती अंगठी घ्यान मला द्या. असं म्हटल्यावर त्या धोब्याने धोबी धुणं धुवायचं काम करायचं, ते हसायला लागले. ते म्हटले महाराज 8-10 दिवस झाले कुंभ पर्व झालं इथलं. ती अंगठी कोणाची पडली असेल मला माहीत नाही, मी दुसऱ्या दिवशीच पाहिली. पण आपलं जे नसतं ते घ्यायचं नसतं. माझ्या कष्टाचे मला 1 रुपया धुणं धुतल्याचे मिळतात, ते माझ्या कष्टाचे आहेत. त्या अंगठीचा माझा काही संबंध नाही, मी माझ्या कष्टाचे घेतो. दृष्टांत संपला. या धोब्याचा होता वृत्ती संन्यास आणि या संन्यासाचा होता कृती संन्यास. वरचा संन्यास या ठिकाणी अभिप्रेत नाही, आपला विषय चाललेला आहे. नेयस्य नित्य संन्यासी यो न दुष्टेन कांक्षती निर्द्वंद्व ही माभावो सुखम बंधात प्रमुच्यते. हे अर्जुना, नित्य संन्यास त्याला म्हणायचं. नेयस्य नित्य संन्यास, ज्याच्या अंतःकरणातल्या आकांक्षा संपल्या, इच्छा संपल्या, वासना संपल्या, आणि ज्याचं अंतःकरण द्वंद्व रहित झालं. द्वंद्व म्हणजे कळतं ना, हे का ते करू का नको, म्हणजे द्विधा, त्याला काय म्हणायचं? द्वंद्व रहित. सुख दुःख हे द्वंद्व आहेत सगळे. अशा द्वंद्व रहित झालेला अंतःकरण निर्द्वंद्व इमाभावो सुखम बंधात प्रमुच्यते, तो खरा संन्यास आहे. 5वा अध्याय पूर्ण संन्यास योग सांगितला. असा संन्यास कसा आहे तो संन्यास योग सांगत असताना भगवान खूप एक अवघड श्लोक आहे 5व्या अध्यायामधला. 8वा श्लोक खूप अवघड आहे.
एकाच पूर्ण ओळीचा श्लोक आहे. नैव किंचित करोमि ती युक्त मन्येत तत्ववित पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिग्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् स्वचन् प्रलपन् सृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. सांख्ययोगी तत्ववेत्ते पाहतात, ऐकत असतात. कसं? खूप खोल चिंतन आहे. स्पर्श करीत असतात, वास घेत असतात, भोजन करीत असतात, चालत असतात, झोपत असतात, श्वासोश्वास करीत असतात, बोलत असतात, टाकीत असतात, घेत असतात. तसे डोळ्यांची उघडझाप करीत असतात. सर्व इंद्रिय आपापल्या विषयात वावरत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही. हे सगळे इंद्रिय आपापलं काम करतात, आपण करत नाही. या भावापरत जायचं. कालच सांगितलं प्रमाण. कबीर महाराज म्हणायचे, मैं बैठा आराम, मेरा भजन करे मेरा राम. कुत्ता जाने और चमडी जाने. अलिप्तता साधता आली पाहिजे. अलिप्तता, साक्षीभाव धारण करता आला पाहिजे. साक्षीभाव धारण करायचा प्रपंचात. हेच प्रमाण. संसारी आसोनी नसावे. राहायचं सगळ्यांमध्ये आणि राहायचं कोणातच नाही. कळतं का? राहायचं सगळ्यात आणि कोणातच नाही राहायचं. त्यांना नाही दाखवायचं. आतून भावातल्या भावातून आपण वृत्तीने बाजूला राहायचं. सगळ्यांची मनोगत सांभाळा, यथानुगतीने प्रपंच करा, पण कुठेच लिप्त होऊ नका. कसं राहा? पद्मपत्र मिवांभसा. पद्मपत्र म्हणजे काय? पद्म म्हणजे कमळ. पद्म म्हणजे काय? कमळ. याच्यातलं श्लोक आहे. म्हणतो पद्मपत्र मिवांभसा. संसारात कसं राहायचं? पद्मपत्रासारखं, म्हणजे कमळाच्या पानासारखं राहायचं. अशा काही वनस्पती, सगळ्या बाकीची सगळ्या वनस्पती, ही आंब्याचं पान वगैरे पाण्यात जर पडलं, काही दिवस जर पाण्यात राहिले ते सडून जातं. कायम पाण्यात राहतं कमळाचं पान, पण ते टवटवीत राहतं. का बरं? कारण त्याच्यावर असा पदार्थ असतो चिवट. ते पाणी त्याच्यावर निसटून जातं. त्यात पाणी जिरलं जात नाही. ज्यात जिरलं जात नाही ते टवटवीत राहतं. तसं प्रपंच आपलं जिरवायचं नाही, अलिप्त राहायचं. पाण्यात राहायचं, पण पाण्यापासून अलिप्त राहायचं. बाबा सांगायचे आमचे, होडी नाव कुठे असते? पाण्यात असते. होडीचा उपयोग, नावेचा उपयोग पाण्यातून पार करण्यासाठी बाकीच्यांना असतो. ती हिमालयात फिरायला कधीच येत नसते नाव. ती कुठं असते? पाण्यातच असते. तसं आपण जीवाने, आपण सगळ्यांनी कुठं राहायचं? पाण्यातच राहायचं. म्हणजे प्रपंचात राहायचं. भवसागर पाण्यातच राहायचं. फरक एवढाच आहे, होडी पाण्यात राहते परंतु होडीत पाणी नसतं. मौलींनी सांगितलं, शतएक जर्जर नावेरी गिजे. त्या नावेत कोणत्या बसलाय? शतएक जर्जर म्हणजे 100 छिद्र पडलेल्या नावेत बसला. आणि पलीकडच्या किनारा जायचं. जाईल का तो? नावेत जर पाणी चाललंय ते जाणारच नाही. तसं आपल्या नावेला एवढं छिद्र पडलंय, मी करतोय, माझ्यामुळे झालं, हे माझे नि केले, हे मी सिद्धी नेले. आपण त्याच्यापासून अलिप्त राहतच नाही. खरंच अलिप्त राहू काही नाही. नाहीतर आपण यायच्या अगोदरही काही नव्हतं, नंतरही काही नाही. कसं आहे? माझ्या आवडीची कविता आहे, सांगतो आता. विषयांतर होईन पण संदर्भ पदाची कोर नाही सांगत आपण, बरं का. माझ्या आवडीचे कवी आहेत काही कवी. शास्त्राने सांगितलं, जे न देखे रवी ते देखे कवी. रवी म्हणजे काय? सूर्याची किरण जिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही तिथं कवीचं मन गेलेलं असतं. माऊलीने वर्णन केलं. कवींचे कवी माऊली आहेत. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जाईसा. वाचेने काय बरं? कवित्व. कवित्वाने काय बरं? रसिकत्व. रसिकत्वाला कशा स्पर्श असावा? परतत्वाचा स्पर्श असावा. ज्या ज्या वाणीला परतत्वाचा स्पर्श असतो तीच आपला उद्धार करत असते. आवडते कवी होते मंगेश पाडगावकर माझे. पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, बरं का, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, हे सगळे खूप उच्च कोटीची यांची आपल्या मराठी भाषेवर खूप उपकार आहे.
पाडगावकरांची कविता मला खूप आवडते. अनेक कविता आहेत, त्यातली तुमच्यापुढे फक्त एक मांडतो, जाता जाता दिग्दर्शन करतो. हा विषय संदर्भानुसार आहे. अलिप्तता कशी साधायची, संन्यास योग आहे 5वा अध्याय, त्यासाठी ऐका. संन्यास कधी होईल माऊलींनी सांगितलं, त्याचं स्वरूप माहीत हो विषयाचं. विषरांधली रस सोय, जेवणारा जई ठाऊक होय. तै तो ताटाची सांडून जाय जिया परी. एखाद्याला इतकी भूक लागलेली 8-10 दिवसाची, आला पळत, असं सुंदर ताट तयार केलं आणि आता तोंडात घास घ्यायचा. तेवढ्याच शेजाऱ्याच्याने सांगितलं, बाबा रे, विष रांधली रस सोय. रांधणं म्हणजे तयार करणं, मळणं. हा सगळा स्वयंपाकात कशात केलेला आहे? विषात केला. जेवणारा जई ठाऊक होय. ठाऊक म्हणजे माहीत. ज्या वेळेला त्या जेवणाराला हे माहीत होईल, तै तो ताटाची सांडोनी जाय. जेवल का तो? नाही. हा दृष्टांत दिला. माऊली म्हटले, तैसी संसारा या समजता, जानी जे जई अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. संसाराचं अनित्य स्वरूप कळालं की वैराग्य घालवायला गेलं तरी ते पाठीमागे लागत असतं. वैराग्य म्हणजे यलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. यलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध झाली आणि मग ती सोडायचा जो प्रयत्न करतो त्याला वैताग म्हणतात. त्याला काय म्हणतात? वैतागून सोडणे वेगळं आणि वैराग्य. सगळे सुख उपलब्ध असताना 18-12 वनस्पती, फळे फुले ओळंती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ते सुख सांडोनिया कासेया योग सेविती. मधाला असं प्रकरण खूप गोड आहे. सगळ्या सुख सगळे सुख हात जोडून उभे असताना त्याचा त्याग करण्याची वृत्ती तयार, याला खरा संन्यास म्हणा. त्याला वैराग्य म्हणायचं. उपरती त्याला काय म्हणायचं? वैराग्य म्हणायचं. तर अशा रीतीनं वैराग्य इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य असं म्हणतात. उपरती झाली पाहिजे आपल्याला. काय झाली पाहिजे? उपरती. जोपर्यंत वैराग्य होत नाही तोपर्यंत हा विषय आपल्याला कळूच शकत नाही, याच्यापर्यंत आपण पोचूच शकत नाही. वैराग्य वैराग्य म्हणजे काय, एवढं आता फक्त चालूमध्ये एक दृष्टांत सांगतो, आपल्या विषयाकडे येतो. वैराग्य वैराग्य म्हणजे काय, अशी व्याख्या ऐकली एका शिष्याने. यलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात. सत्शिष्य श्री गुरूंकडे गेला, म्हटला, गुरुवर्य माझ्या भाषेत सांगा, मला माझ्या भाषेत सांगा वैराग्य म्हणजे काय. ते म्हटले, तुझ्या भाषेत तुला काय सांगायचं? ते म्हटले, मला कळलं असं सांगा ना मला. तुम्ही जी व्याख्या सांगितली ती माझ्या डोक्यावरून गेली. ते म्हटले, सांगेल, पण 15 दिवसांनी, काही दिवस गेल्यानंतर सांगेल. तो दररोज ऐकायला जायचा. 10-12 दिवसांनी गुरुजींनी त्याला जवळ बोलवलं. गुरुजी हे ज्योतिषशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्याला जवळ बोलवलं आणि त्याचा हात पाहिला आणि हातावरच्या रेषा पाहिला आणि त्याला सांगितलं, बाबा रे, आज 7 दिवसांनी तुझा मृत्यू काल आहे. बरोबर या दिवशी तुझा मृत्यूची 12 वाजता तू मरणार. काय करायची तयारी करून घे. 7 दिवसांनी तुझा मृत्यूची वेळ आहे. ते गेलं, घाबरलं. गुरुजींना माहिती आहे, कळतंय, त्रिकाल ज्ञानी आहेत. 7 दिवसात त्याने जे चिंतन करायला, भजन करायला, सगळं चांगलं करायला काही सुरुवात केली. नांगरायला गेला. आता काम तर काही चुकत नव्हतं. अगोदर नांगरत असताना दुसऱ्याच्या बांधाकडे नांगर, आता आणखी अलीकडे घेतला. काय म्हटला, आपल्याला मरायचे तो 7 दिवसांनी, कशाला दुसऱ्याचं नांगरायचं. इकडे घेतला. जेवायला बसला, सगळं झालं. दिवस जवळ येत चालले, कीर्तन ऐकायला जात नव्हता. सगळं चिंतन, सारखं नामस्मरण, पोती, भागवत सुरू केला घरी सगळं. 7व्या दिवशी सगळे नातेवाईक बोलावले. तयारी केली सगळी तिरडीची. 12 वाजता जाणार. सगळे नातेवाईक गोळा झाले. जाणार. 12 वाजले, 1 मिनिट झाला, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 वाजला. जिवंत. सगळा ताफा गुरु महाराजांकडे. काय महाराज, तुम्ही म्हटले होते आज मरणार 12 वाजता, इथं जिवंत आल. तो म्हटलं, मी जिवंत आलो. मरणार नव्हता म्हणे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं म्हणून मी हा प्रयोग केला होता. बैस काय. म्हटलं, काय उत्तर?
तुम्हाला 15 दिवसापूर्वी 10-12 दिवसापूर्वी विचारलं होतं. मी तुला व्याख्या सांगितली होती वैराग्याची. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. त्यावेळी तुझा प्रश्न होता की माझ्या भाषेत सांगा, म्हणून मला हा प्रयोग करावा लागला. आता तू मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्याला सांगितलं की तुला या 6-7 दिवस गेले तुझे, तुला काय वाटलं ते सांग. त्याने सांगितलं काय वाटलं ते काय विचारता म्हणे. कसा जेवलो हेच माहीत नाही, कधी झोपलो हेच माहीत नाही, काय खात होतो, कुठे झोपत होतो काहीच माहीत नाही. बायको यायची जेवायला वाढायची, जेवणावर लक्ष नाही, कशावर लक्ष नाही, सारखा मृत्यू समीप दिसत होता म्हणे. कशावर चित्त, मी किती नांगरले, जेवलोय, कोण पाहुणे आले, काहीच मला माहीत नाही. ते म्हटलं असं तुला जे वाटतं ना यालाच वैराग्य असं म्हणतात. असं जे वाटतं त्यालाच काय म्हणतात, वैराग्य असं म्हणतात. कशाच, देहीची विदेही भोगू दशा असो व्हायचा कोठे, आठवची नाही देहीची विदेही भोगू दशा. कधी होईले, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, याला वैराग्य असं म्हणतात. आपला विषय इथून घेऊन गेलो दूर. माझे आवडते कवी हे सांगायचं राहिलं होतं, बरोबर आहे. विषय सोडायचा नाही, आपलं थोडं भानावर राहायचं, गुंपण करायची. कवी मंगेश पाडगावकरांची गोड अशी कविता आहे, या विषयाला संदर्भून सांगायची. 5 कडवे आहेत. त्याचं टायटल आहे, टायटल म्हणजे शीर्षक म्हणतो आपण, बरोबर आहे ना. मला जगायला आवडतं. काय त्याचं टायटल, मला जगायला आवडतं. खूप गोड आहे बरं का, मला जगायला आवडतं. सुरुवात आहे कवितेची, 5 कडवे आहेत. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. सगळ्यांचं तुमचं, विधाता म्हणजे ब्रह्मदेव. आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकाम लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच लिहायची, कारण ते आपलं कर्म असतं. कारण ते आपलं कर्म असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं. कुठलंच पान गाळायचं नसतं. चूक झाली म्हणून फाडून फेकायचं नसतं. त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. त्यातूनच आपल्याला शिकायचं असतं. 3ऱ्या कडव्यात पाडगावकर म्हणतात, नाती जपण्यात मजा आहे. नाती जपण्यात मजा आहे. बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे. जुळलेले सूर गाण्यात मजा आहे. येताना एकटेच असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. नशीब कुणी दुसरं लिहित नसतं. नशीब कुणी दुसरं लिहित नसतं. आपलं नशीब आपल्याच हाती असतं. येताना काही आणायचं नसतं. जाताना काही न्यायचं नसतं. मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं. याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जन्माला यायचं असतं. याच प्रश्नाचं उत्तर शोधायला जन्माला यायचं असतं. आहात तुम्ही सावरायला म्हणून मला पडायला आवडतं. आहात तुम्ही हसवायला म्हणून मला रडायला आवडतं. आहेत तुमच्यासारखी माणसं माझ्या भोवती म्हणून मला जगायला आवडतं. म्हणून मला जगायला आवडतं. जीवनाकडे दृष्टिक्षेप टाकत असताना वर्तमान काळात जगायला शिका. बरीच माणसं भूतकाळ चगळता वर्तमान काळ खराब करतात. आणि बरीच माणसं भविष्याचे वेध घेता वर्तमान काळ खराब. आत्ता ॲज इट, आत्ता इथं आपण बस हे खरंय, उद्याचं माहीत नाही, मागचं माहीत नाही. मागचं चगळू नका. मागचा अनुभव जमेच धरावा, पण चगळत बसू नये. हेच शिकवलं शास्त्राने, गीतेने हे सांगितलं, कुठंच लिप्त राहू नका. सगळ्या 5व्या अध्यायाचं सार, कशाशी चिटकू नका. आपण सगळे 2 दिवसाचे पाहुणे म्हणून या जगात आलेलो आहोत. वृक्षाची सावली वाटे जाता मेनाली, देहावरी ते तुले असताना वाटे ठेवीला बिडारी जायचा. बिडारी म्हणजे कळतो का, बिराट टाकणारा. ते पूर्वीच्या काय डोंबराच्या खेळावाले यायचे, ते सगळं बिराट मांडायचे. 3 तास खेळ झाला सगळं परत गाठोड्यात बांधायचे आणि चालले पुढच्या गावाला. तसा आपला हा 60-70 वर्षाचा खेळ झाला. हा खेळ चालू आहे. बायको पोरं झाले, प्रपंच झाला, बंगला बांधला, काय काय हे बिराड मांडलं. शेवट दिवशी सगळं गोळा करतो. शेवट तो माझा भाऊ गोड. शेवट दिवशी काय करतो,
सगळं गोळा करतो. पुढं इंद्रिय वृत्तीमध्ये गोळा केलं जातं. ही बाहेरचं नाही गोळा करत, आतलं ह्याच्यावर लक्ष द्या, आतल्या वृत्तीवर लक्ष द्या. बाहेरचं काहीच नेता येत नाही, गोळा करता येत नाही. पण चित्तवृत्तीत जे बसतं ते निघत नसतं. म्हणून आयुष्यभर ज्याने परमार्थ केला, आयुष्यभर ज्याने चिंतन केलं, आयुष्यभर ज्ञानेश्वरीची कास धरली, आयुष्यभर भक्ती केली, आयुष्यभर साधना केला, साधना पैशासाठी नव्हे. बऱ्याच जणांचा प्रपंच परमार्थाचा प्रपंच झाला आणि बऱ्याच जणांचा प्रपंच परमार्थ झाला. आम्ही सांगतो तुम्हाला बरं का, बाबा नाना तात्यांच्या कराडला आम्ही तात्यांच्या एका सप्ताहाला गेलो होतो. 5,000 लोक पारायणाला होते. नीट ऐका, किती लोक? गाथा पारायण. मागच्या वर्षी आम्ही इथून जायचो. खूप मोठं शिबिर झालं वडाच्या झाडाखाली. तात्या त्या ठिकाणी पारायण करत असताना एक पंगत होती मोठी. पंगत ती कोणतरी एक तमाशगिरी नाही, संगीता बनसोडे म्हणून काहीतरी आहे, खूप मोठा तमाशा आहे. त्यांची पंगत होती. तेवढ्या लोकांना दोघं पती पत्नी नवरा बायकोंचं तात्यांनी स्टेजवर सत्कार केला. तिथं माईकवर जाहीर सांगितलं, आम्ही त्या गोष्टीला साक्षीला आहोत. म्हटले सगळ्या महाराष्ट्रात सांगा, सगळ्या संप्रदायात सांगा, आज मी या तमाशगिरणीचा सत्कार केला. हे सगळ्यांना सांगा. म्हटलं का केला? हे कर्माने दिसत असते तमाशात, पण दोघंही माळकरी आहेत, वारकरी आहेत. यांची कृती तमाशाची आहे, पण यांचं जीवन हे कशाचं आहे? वारकऱ्याचं आहे. बरेच कीर्तनकार दिसतात कीर्तनात, पण त्यांचं जीवन तमाशा असतो. काय असतो? तमाशा असतो. दिसताना कशात दिसतो याच्यापेक्षा आपण असतो काय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कशात आहोत, काय आहोत, आपली वृत्ती कशाची तदाकार झाली, वृत्तीचा लय कशाच वृत्ती हे जगाला नाही सांगू शकत. पण आपल्या आपल्या स्वतःला साक्षी ठेवून आपल्या आपल्या अंतःकरणाला प्रश्न विचारायचे असतात. हे शिकवलं 5व्या अध्यायात. वृत्तीचा संन्यास सांगितला, कृतीचा संन्यास अभिप्रेत नाही. अशा रीतीनं 5व्या अध्यायाचं सविस्तर चिंतन संन्यस्त वृत्तीवर उपरम याच्यावर आहे. 6वा अध्याय अभ्यास योग, ध्यान योग, आत्मसंयम योग. ध्यानासाठी आपली आसन सिद्धी असावी लागते. 6व्या अध्यायात सांगितलं काय असावी लागते? आसन सिद्धी. आसन. मग या 6व्या अध्यायात इतकं खोल सांगितलं, फक्त त्याचं थोडक्यात दिग्दर्शन करतो. जितक्या वेळात आपल्याला काही वेळ नाही सांगायला. इतकं सांगितलं, आपल्या शरीरात जो श्वास घेतो त्याला प्राण असं म्हणतात. काय म्हणतात? प्राण. सोडतो त्याला काय म्हणतात? अपान. प्राण, अपान, व्यान, प्राण, अपान, व्यान, उदक, रेचक आणि कुंभक, याला पंचप्राण म्हणतात. पंचप्राण. श्वास सोडतो त्याला अपान, घेतो त्याला प्राण असं म्हणतात. 2 प्रकारचे, इडा आणि पिंगला 2 नाडी. इडा, पिंगला आणि सुषुम्ना मधली सुषुम्ना नाडी. कोणती नाडी चालू आहे? चंद्र नाडी चालू आहे का सूर्य नाडी चालू आहे? योगावाल्यांना विचारा. आता पाहायचं आपली कोणती नाडी चालू आहे. सूर्य नाडी चालू आहे का चंद्र नाडी चालू आहे का इडा नाडी चालू आहे का पिंगला नाडी चालू आहे, हे पाहायचं. याचं चिंतन का फक्त सांगतो. ह्या 2 प्रकारच्या नाड्या. आता श्वास घेताना शरीराची रचना अशी आहे, 9 द्वारे पुरे देई. या आपल्या शरीराला 9 छिद्र आहेत. किती छिद्र आहेत? 9 छिद्र आहेत. ते आरपार आहे. तसे 11 छिद्र उपनिषदात सांगितले. 2 बंद आहेत सगळ्यांची. नाभीमधलं आईच्या पोटातून येताना बंद झालं, नाळ कापला गेला, नाभीतलं बंद आहे. एक इथं शेंडी का ठेवायची, इथं जे आहे इथं ब्रह्मरंध्र असतं टाळूच्या वर, ते सगळ्यांचंच बंद आहे. योग्याच उघडतं, माऊलींचं उघडलेलं आहे. मग त्याचा आत्मा कुठेही विचरण करत असतो. ब्रह्मरंध्र 2 सगळ्यांचे बंद आहे, 9 मात्र सगळ्यांचे उघडे आहे. 9 द्वारे पुरे देही. 9 छिद्र. गळ्याचे वर 7 आणि खाली 2 आहेत. गळ्याचे वर 7, कानाचे 2, नाकाचे 2, डोळ्याचे 2 6, आणि तोंडाचे 1 7, उपस्थ आणि गुद, असे 9 छिद्र आपल्या सगळ्यांचेच आहे. या 9 छिद्राद्वारेच आत्म्याचं अवस्थांतर होत असतं. आत्म्याचं स्थान उपनिषदात सांगितलं, हृदयस्थ अंगुष्ठ मात्रा त्रयम. हृदयाच्या डाव्या बाजूला डाव्या हाताच्या अंगठ्यासारखा तो आत्मा असतो. म्हणून डॉक्टर स्टेथिस्कोप ठेवताना हृदयाच्या डाव्या बाजूला ठेवतात. त्याची स्पंदनं मोजली जातात. त्याला विज्ञानामध्ये इलेक्ट्रोड पॉवर असं म्हणतात. काय म्हणतात? इलेक्ट्रोड पॉवर. तो कुठून आला याचा शोध आतापर्यंत कुठल्याही वैद्यकीय शास्त्रात कोणालाही लागलेला नाही. किती पॉवर आला याचं मापन आयुर्वेद शास्त्रात केलं बरं का. पोपट महाराज पुढे आयुर्वेद शास्त्रामध्ये याचं मापन केलं. इलेक्ट्रोड पॉवर किती पॉवर होतो हृदयात.
आपल्या हृदयात किती पॉवर तयार झालेला आहे हे आयुर्वेदात सांगितलं. 3,00,000 किलोमीटर दाबाने सायपन नेता येईल इतका पॉवर हृदयात तयार होत असतो. किती? 3,00,000 किलोमीटर. आणि तितकंच अंतर आहे आपल्या शरीराचं. 72,000 नाडे आहेत. किती? 72,000 नाडे आहेत. तितकंच प्रेशर फिरत असतं. आता तो पॉवर कुठून आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जपानमध्ये. पाश्चात्य लोक खूप आहे आपल्या पुढं. त्यांनी प्रयत्न केला कुठून आला पॉवर, कसा आला. एक मुलगी 5 वर्षाची होती आणि तिचा मृत्यूचा काळ जवळ आला. ती मरणारच. डॉक्टरने सांगितलं हिच्यातून काय जातं, चैतन्य म्हणजे काय, चिदविलास, चिद म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय, काय जातं, हा पॉवर कुठून येतो हे शोधायचं होतं. त्याने बंदिस्त असा चंबू तयार केला काचेचा आणि चंबू तयार करून सगळे कॅमेरे सगळं लावलं होतं. काय जातं हे शोधायचं होतं त्यांना. अचानकपणे शेवटच्या क्षणात तिचा मृत्यू होत असताना त्या काचेच्या चंबूला तडा गेला. काय गेलं कुठल्याच कॅमेऱ्यात आलं नाही. नाही येऊ शकत. चैतन्य कसं आहे. अर्धा श्लोक घेऊन पळाले. छाती फोडली. हृदयस्थ अंगुष्ठ मात्रात्रयम. छातीचा पिंजरा तोडला तरी तो सापडत नसतो. कारण अर्ध्या श्लोकात सांगितलं ज्योतिर्मय. हा तो कसा आहे, ज्योतिर्मय, ज्योतीसारखा आहे. याचं सविस्तर चिंतन 6व्या अध्यायात केलं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतकरण चतुष्टय असं म्हणतात. 4 प्रकारचे देह आहेत आपल्या बरं का. जो डोळ्यानं दिसतो त्याला स्थूल देह म्हणतात. त्याच्या आत एक आहे त्याला सूक्ष्म देह म्हणतात. त्याच्या आत एक आहे त्याला कारण देह म्हणतात. आणि त्याच्या आत एक आहे त्याला महाकारण देह म्हणतात. आपली नजर कुठपर्यंत जाऊ शकते, फक्त स्थूल देहापर्यंत. स्थूल देहापर्यंत डोळ्यानं दिसणाऱ्या शरीरापर्यंत आपली नजर जाते. आपल्याला माहिती आहे स्थूल देहाचा विचार फक्त वरवर असतो. वैद्यकीय शास्त्र स्थूल देहावर प्रयोग करू शकतात. सूक्ष्म देहाचं त्यांचे ते काही डोकं चालू शकत नाही. नीतू मांडकेंचं चरित्र वाचलं. डॉक्टर नीतू मांडके बरं का, जगातले हार्टचे 5 नंबरचे डॉक्टर, जगातले, इथलं नाही जगातले, अति हुशार. 150 कोटीचं हॉस्पिटल उभं होतं मुंबईला. बाळासाहेब ठाकरेंचं बायपास त्यांनी केलं त्या काळात. त्या डॉक्टरांचं चरित्र खूप छान. ते फक्त त्यांचं हॉस्पिटल ते घर 18 मिनिटाचा तेवढ्या वेळेत जेवायचे. वयाच्या 52व्या वर्षी दररोजचे 20-20 ऑपरेशन करायचे. अनेकांचा हार्ट चालू करणारा डॉक्टर. अनेक जण म्हणायचे आमचा जीवनदाता आहे. ते म्हणायचे मी काहीच नाही, मी फक्त मला माहिती आहे तेवढं करतो, प्रयोग करतो, बाकी मला काहीच कळत नाही. याला कुठली तरी ईश्वरी शक्ती असते. ते त्या हॉस्पिटलमध्ये जात असताना गाडीत 2 असिस्टंट बसले होते आणि त्यांना स्वतःला अटॅक येत होता. हे त्यांना कळत होतं आपल्याला अटॅक येऊ राहील. कारण त्याच्या स्पेशल डॉक्टर अटॅक येणं म्हणजे काही त्यांना कळत होतं. स्ट्रेचरवर घेईपर्यंत, स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत, स्ट्रेचरवर घेतलं नेईपर्यंत त्यांचं हार्ट बंद पडलं. वयाच्या 52व्या वर्षी ज्याने अनेकांचे हृदय चालू केले ते हार्ट अटॅकने गेले. हृदय बंद पडणं म्हणजे मृत्यू. जोपर्यंत हार्ट चालू आहे तोपर्यंत कुठल्या अवयवाचं रोपण करता येऊ शकतं. हार्ट बंद पडलं की डॉक्टर स्टेथिस्कोप खाली टाकतात. आता आमचे प्रयत्न संपले. ते यांचं हृदय बंद पडलं. हृदय बंद पडलं की सगळी बुद्धी कुंठित होते. हा आत्मा या 9 छिद्राद्वारे जातो. माहिती आहे तुम्हाला, 9 छिद्राद्वारे जातो. याला कार्यकारण भाव म्हणतात. मृत्यूच्या समयी डोळ्याद्वारे जर आत्म्याचं अवस्थांतर झालं तर डोळे उघडे असतात, त्याच्या गारगोट्या होतात. कानाद्वारे जर आत्म्याचं अवस्थांतर झालं तर कानाचे चापळे वागतात. नाकाद्वारे जर अवस्थांतर झालं तर नाकाचा शेंडा वागतो. आणि तोंडाद्वारे झालं तोंड उघडं असतं. कोणत्या डॉक्टरला म्हणावं कोणता चिमटा लाव आणि त्याचं तोंड झाकून दाखव, डेड बॉडीचं नाही झाकू शकत, तोंड उघडं असतं. वरच्या 7 छिद्रातून जर झालं तर त्याला योग्य गती, चांगली गती सांगितली. पण खालच्या 2 छिद्रातून जर अवस्थांतर झालं आत्म्याचं तर त्याला दुर्गती. 27 प्रकारचे नरक सांगितले. मृत्यूमीमांसा म्हणून एक शास्त्र आहे. कोणत्या नरकात त्याला जावं लागतं, किती काळ पचावं लागतं, यासाठी स्वतंत्र गरुड पुराण वाचा बरं का. कोणती नदी पार करावी लागते, काय काय किती दिवस लागतात, स्वतंत्र विषय आहे. तर खालच्या उपस्थद्वारे जर झालं तर मूत्र आलेलं असतं. अंगुदद्वारे जर झालं तर विष्ठा आलेली असते मृत्यूच्या वेळेला. हे झाले 9 छिद्र. हे शरीर एवढं दुःखाचं, रोगाचं भांडार सगळ्या संतांनी वर्णन केलं. आणि एका ठिकाणी म्हटलं शरीर सुखाचे घोसले. ते घोसलं कधी, हा 6वा अध्याय सांगतो. योगातून यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी इथपर्यंत जाता येतं. कसं जाता येतं याचं सखोल चिंतन 6व्या अध्यायात केलं. ध्यानाला बसायची जागा कशी असावी माऊलीने वर्णन केलं. निगूढ मठ व्हावे की शिवालय, शुचो देश प्रतिष्ठाप्य, स्थिर मानस महात्मना. शुचो, शुचिरभूतपणा कसा असावा, ती जागा पवित्र कशी असावी. आता ही पवित्र झालेली जागा आहे. पहिल्या दिवशी आपण सांगितलं
शुचो देश प्रतिष्ठाप्य. शुचिर्भूतपणा कशाला असावा? शुचो या पदाचं चिंतन करत असताना अनेकांनी अनेक मतं मांडली. कोणी म्हटलं काशी शुचिर्भूत आहे, कोणी हिमालय सांगितलं. शास्त्रकारांची मतं आहेत. काशीचं शुचिर्भूतपणा सांगत असताना माऊलींनी त्यात न्यूनता सांगितली. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर तिये गावी. कळाला अर्थ? मोक्ष देण्यात काशी उदार आहे, पण तिथं मरावं लागतं. बरेच जण काशीला ते राहतात काय बुद्धी होते, घरी येऊन मारतात. मोक्ष नाही त्याला. काशीत देह पडला तर मृत्यू. काशी मोक्ष देण्यात उदार आहे, पण ते वेचावे लागे शरीर ते गावी शरीर वेचावे लागे. हिमवंतु दोष काय? हिमालयाचं वर्णन केलं. खातो परंतु ते तर शरीराची हानी आहे. तिथं सुद्धा शरीराची हानी आहे. तैसे सुचित्व नव्हे सज्जनाचे. हे सगळ्यांची मतं आहे शुचिर्भूत पदाचं, शौच पदाचं वर्णन करत असताना. आमचे माऊली शब्दसृष्टीचे राजे आहे. त्यांनी स्वतंत्र मत मांडलं. शुचौ पदाचं चिंतन करत असताना स्वतंत्र मत प्रणाली मांडणारे माऊली आहेत, म्हणून क्रांतिकारी संत आहे. कर्मकांडाच्या विरोधात पहिली क्रांती माऊलींनी केली. कर्मकांडाच्या विरोधात. कर्मकांडात अडकलेला समाज माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, चरित्राचा भाग माहिती आहे. कर्मकांडात अडकलेल्या समाजासाठी कर्माचा अतिरेक झाला का ठ तयार होतो कर्मठ. त्यांची क्रांती आहे माऊलींची. तशी स्वतंत्र विचार प्रणाली आहे माऊलींची. त्यांनी शुचौ पदासाठी नदीचा किनारा, काठ, कुठं डोंगराचं हिमालय, कुठं गुहा असं वर्णन केलंच नाही. अर्धीच ओवी सांगतो. तीच जागा शुचिर्भूत, तीच जागा पवित्र. तिच्या इतकी दुसरी कोणतीच जागा पवित्र नाही. कोणती जागा पवित्र? संती वसविला ठाव. ज्या जागेवर संतांचं वास्तव्य झालेलं असतं, ज्या जागेवर महात्मे राहिलेले असतात, तिच्या इतकी दुसरी कोणतीच जागा पवित्र नसते. ही माऊलींची मतप्रणाली आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्या जागेला संतांचा स्पर्श झालेला असतो त्या जागे इतकी पवित्र जागा कोणतीच नसते. शुचौ देश प्रतिष्ठाप्य स्थिर मानस महात्मा. परंतु या 6व्या अध्यायामध्ये ध्यानाची जागा कशी असावी याचं सविस्तर चिंतन केलं. निगूढ मठ व्हावे की शिवालय? निगूढ मठ म्हणजे एकांतातला मठ असावा किंवा महादेवाचं मंदिर असावं. तिथं वाहणारी नदी असावी. पक्षी कोणते कोणते असावे सगळं चिंतन करा. 6व्या अध्याय चिंतन केलं का लक्षात येईल. तिथे मयुरे नान म्हणू. मयुरे म्हणजे मोरांना परवानगी दिली, पोपटांना नाही बरं का. पोपट नाही म्हटले, तुमचं नाव आहे काय म्हटले. तिथं शुक पोपटांना त्या ठिकाणी यायलाच नाही सांगितलं. माऊलींची भाषा. अशी जागा असावी, असा एकांत असावा. आणि एकांत असलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला ध्यानाला बसायचं त्या ठिकाणी कसं बसावं, काय बसावं याचं सविस्तर चिंतन 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. कसं बसावं, या ठिकाणी मनाची चंचलता कमी होण्यासाठी काय काय करायचं. पहिल्यांदा आसनं सांगितले. त्या ठिकाणी सांगितलं संप्रेक्ष नासिकाग्र. कसं बसायचं, त्या ठिकाणी मूळबंद कोंडायला सांगितलं. आसन कोणतं लावायचं सांगितलं. आसन वज्रासन लावून बसायचं आणि मूळबंद कोंडल्यानंतर मग दुसरा बंद सांगितला उडियाना बंद. नंतर तिसरा बंद सांगितला जालिंदर बंद. मूळबंद, उडियाना बंद, जालिंदर बंद. असं करत करत गेल्यानंतर नीट ऐका, फक्त थोडं दिग्दर्शन करतो 6व्या अध्यायाचं. असं करत गेल्यानंतर आपण जो श्वास घेतो त्या श्वासाला पहिल्यांदा सांगितलं प्राण असं म्हणतात. आत श्वास साठल्यानंतर त्याला अंतरकुंभक असं म्हणतात. बाह्य श्वास सोडून परत त्याला थांबवलं आणि त्याला बाह्य कुंभक असं म्हणतात. योग प्राप्त करत असताना, योगाकडून जात असताना अंतरकुंभक तयार करावा. ऐका, अंतरकुंभक तयार केल्यानंतर हे सराव, हे अभ्यास एक दिवसाने होत नसतं. खूप काळ, खूप वर्ष घालावे लागतात. अंतरकुंभक तयार झाला, पूर्ण अंतरकुंभक तयार केला. अर्जुना प्राणूची करावा. प्राणाचाच प्राण करायचा. म्हणजे बाह्य श्वासाची गरज वाटत नाही. आतल्या आत श्वास फिरल्यानंतर, श्वास आतल्या आत फिरला, बाह्य श्वास बंद होत असतो. त्याचा अंतरकुंभक पूर्ण झाला. अंतरकुंभक पूर्ण झाला का मग त्या अंतरकुंभकाने आतल्या आत हवा फिरली, बाह्य श्वासाची गरज भासत नाही. ती हवा आतल्या आत फिरल्यानंतर आपल्या नाभीच्या जवळ, नाभीमध्ये 3.5 विटोळे घालून बसलेली कुंडलिनी आहे. मला अनुभव नाही, पण वाचलेलं शब्द पांडित्य सांगतो बरं का. ती कुंडलिनी आहे. कुंडलिनी आहे. माऊलींनी वर्णन केलं, नागिनीचे पिले कुंकुमे नाले. जसं लाल जरात नागिनीचं पिल्लो असावं कुंकुमान नालेलं, तशी ती कुंडलिनी बाळी. ती कुंडलिनी 3.5 विटोळे घालून बसलेली आहे. अंतरकुंभक झाल्यावर तिला धक्का लागतो.
धक्के देऊन धक्के देऊन धक्के देऊन धक्के देऊन ती कुंडलिनी उठते. कुठेही गारगार हवा येते, कुंडलिनी जागृत झाली, हा भ्रम सोडून द्या बरं का. काहीच न करता तिकडं पळू नका. फक्त आपल्याला योगशास्त्र म्हणून 6वा अध्याय चालू आहे. ती कुंडलिनी धक्के देऊन उठल्यानंतर ती भुकेलेली असते कितीतरी काळाची, इतकी भुकेलेली असते. उठल्यानंतर जागी झाल्यानंतर ती पहिल्यांदा शरीरातलं सगळं रक्त पिते, काहीच शिल्लक नाही ठेवत. रक्त सगळं मांस खाते, काहीच शिल्लक राहत नाही. कधीतरी तुम्ही फोटो पाहिले की योग्याचे महात्म्याची साधना करणारे कुठंतरी एखाद्या गुहेत एखाद्या मंदिरात त्याचं संपूर्ण शरीर हाडाला चिकटलेलं असतं. योगी महात्मा सगळे अशी अवस्था तयार, सगळं खाल्लेलं असतं, सगळं चिकटतं, काहीच शिल्लक राहत नाही. अशा वेळेला मग अशी स्थिती झाली. साधका ते भेडसावी परी ब्याहावे ना, वर्णन केलं माऊलीने. साधकाला घाबरवलं जातं, परंतु घाबरू नये. तिथं स्थिर राहायचं असतं. मग ती कुंडलिनी सगळं खाऊन झाल्यानंतर ऊर्ध्वगामी निघते. ऊर्ध्वगामी माहिती आहे ना. मग कोणत्या नाडीतून? इडा पिंगला सुषुम्ना नाडीतून ऊर्ध्वगामी निघते. ऊर्ध्वगामी षडचक्र भेदत येते. खूप खोल चिंतन आहे. 6 चक्र कोणते स्वादिष्टान चक्र मूर्ध्य आकाशात वर आल्यानंतर ती वर येते. षडचक्र 6 चक्र भेदून कुठे येते ती कुंडलिनी? वर येते ब्रह्मरंध्रात. वर आल्यानंतर टाळूच्या मूर्ध्य आकाशामध्ये छोटासा एक अमृतकुंड असतो. विज्ञानवादी म्हणतील दाखवा मला फोडून, तिथं मांसाचा गोळाच निघणार ना. छोटासा अमृतकुंड असतो. 17वीचे स्तन्यदेशी अणुहाताचा हल्लरू घासी समाधी बोधे निजवसी बुजावणी. काय 17वीचं स्तन्य म्हणजे काय हे चिंता नाही बरं का बाबा, आता खूप खोल आहे. तर ती त्या ठिकाणी धडक मारते. त्या ठिकाणी त्या अमृतकुंडाला धडक मारल्यानं तो अमृतकुंड ओलांडतो. शरीरात काही शिल्लक राहिलं नसतं. अमृतकुंड ओलांडल्यानंतर मग ती कुंडलिनी ते अमृत पिते. कुठलं? मूर्ध्य आकाशातलं अमृत पिल्यानंतर, आता इतकं सगळं सांगितलं कशासाठी नीट ऐका. ते सगळं अमृत पिल्यानंतर ती कुंडलिनी गरळ ओकते. काय ओकते? गरळ ओकते. गरळ ओकल्यानंतर मग त्या साधकाला 9 चैतन्य येत असतं, 9 कांती येत असते, असं तेज येतं. त्याची अवस्था काय होत असते? सप्त समुद्रा पैल कडील देखे, 7 समुद्राच्या पलीकडचं दी पाहतो, मुंगीचे मनोगत ओळखे. हा सगळा 6वा अध्याय ध्यान योग, अभ्यास योग, त्याचं सविस्तर चिंतन केलं. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय काय अवस्था होत असते हे सगळं चिंतन कशात केलेलं आहे? 6व्या अध्यायामध्ये. हे करत असताना अर्जुनाने एक प्रश्न विचारला भगवंताला, देवा हे सगळं मला जर सांगितलं तुम्ही, हे सगळं मला मान्य आहे, परंतु देवा चंचल मनहि कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्यम निग्रम मन्यम आयुरेवश दुष्कृतम. हे देवा हे सगळं आकळणं सोपं आहे, मी बसायचं म्हटलं बसल, परंतु सगळ्यात चंचल आहे. चंचल मनहि कृष्ण जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यस्यात पळी मिळून जाय, जे विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी, दाही दिशा कोण? हे मन, एरवी मन हे नाव. अर्जुन म्हटलं देवा हे सगळं मला मान्य आहे, पण हेच आकळलं जात नाही रे. काल्यामध्ये ते सांगितलं, गोपाळांना सुद्धा ही सगळ्या गाय आकळवणं शक्य आहे, परंतु मनेरी गाय आकळवणं अवघड आहे. हेच याचं सिद्धांत तिथं. कारण साम्य आहे, भाषा भिन्नता आहे, परंतु भाषा भिन्नता असली तर गीतेत जे सांगायचं तेच आमच्या संतांना सगळ्यांचं समानता आहे. सगळ्यांना वेगवेगळ्या भाषेत त्यांनी सांगितलं. आमच्या काल्याच्या प्रसंगात वर्णन करत असताना 11वं इंद्रिय म्हणजे मन, पण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं इंद्रिय कोण? मन. त्याला मनेरी गाय म्हटलं. गोनाम इंद्रिय, गायी म्हणजे इंद्रिय. हे बाकीचे सगळे आकळू शकतो, नाही पाहायचा टी व्ही बंद करू शकतो, पण याला जितकं दाबलं तितकं ते सुटत असतं, तितकं प्रेशरने जात असतं. जितकं दाबलं तितकं सुटत असतं. भगवान म्हटले अर्जुना मला तू जे म्हणतो ते मान्य आहे रे. हे मन तू आकळू शकत नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्याचा स्वभाव चपळ आहे. कसा आहे मनात स्वभाव? चपळ आहे. त्या ठिकाणी अभ्यास हे तू कहून ते या श्लोकाखाली माऊलीने गोड ओवी दिली. ऐका, भगवान म्हटले मला माहीत आहे, तुझं सगळं माहीत आहे. या मनाचे कणिके, या मनाचं एक चांगुलपणा आहे. निक म्हणजे या मनाचं एक चांगुलपणा आहे. जे देखलिया गोडी ते सोके, त्या मनाला एकदा का गोडी लागली, पाहिली, त्याला कळालं इथं खूप गोडी आहे, जात नाही शक्यतो ते. कारण माशी कुठं बसते? जिलेबीवर बसेल, विष्ठेवर बसेल, सगळीकडे बसेल, सगळीकडे बसते, पण तिला एक जाणीव आहे, ती विस्तावर कधीच बसत नाही. तिला माहीत आहे विस्ताव बसलं की तद्धाम परमम, आपला मृत्यू आहे.
तसं हे मन सगळं करील. म्हटलं दान कर्म कर, चला आम्ही अन्नदान करतो, आम्ही पारायण करतो, प्रवचन सांगायला येतो, तुम्ही ऐकायला या, सगळं चालतं. पण सगळ्यात अवघड गोष्ट या मनाची काय असते माहिती आहे का? आपण संध्याकाळी सगळ्यात उपयोगी, कारण गीतेत सांगितलं ध्यानेन आत्मा पश्यन्ति. मनाची शुद्धी ध्यानाने होते, तनाची शुद्धी स्नानाने होते, धनाची शुद्धी दानाने होते. दान केल्यावर धन शुद्ध होतं, स्नान केल्यावर तन शुद्ध होतं, आणि ध्यानानेच मनाची शुद्धी होत असते. आणि तेच कोणाला आवडत नाही. बाकी सगळं करतो पण परमप्रयोजन आवडत नाही. ध्यान कशाचं ध्यान? असं डोळे मिटून बसलं का बऱ्याच जणांचा उरूस सुरू होतो. उरूस म्हणजे काय? डोळे मिटले का जे नाही ते भलतंच येत असतं, जे नाही ते भलतंच. करून पा प्रयोग. मग काय म्हणतो आपण इंद्रिय, ते काय भलतंच चाललं, घ्या झोपून. झोपलं. दररोज असंच होतं, ध्यान करतच नाही कोणी. आणि ध्याना इतकं जवळचं साधन आत्म्यापर्यंत जायला दुसरं कोणतंच नाही. याचं सविस्तर चिंतन 6व्या अध्यायात केलं. 6व्या अध्यायात सांगितलं. त्याच्या पुढच्या 13व्या अध्यायात ध्यानेन आत्मा पश्यन्ति हे सांगितलं. तर असं ह्या आत्म्याला पाहण्यासाठी ध्याना इतकं दुसरी कोणतीच जागा नाही. म्हणून त्याच्याकडे स्टेप बाय स्टेपने जाताना महर्षी पतंजलीकडून त्या अष्टांग योगातून जायचं असतं. पण नीट ऐका, आता बारीक सांगतो. जे अष्टांग योगातून जाऊन जे या सगळ्या साधना करून जे प्राप्तव्य होतं ना, ते सहजरित्या भक्तीतून होत असतं. सहजरित्या ईश्वर प्रणिधाय. इतकं समर्पण असावं, इतकं समर्पण असावं का आपली देहाचा भाव वर्जित झाला का तीच समाधी म्हटलेली. समाधी म्हणजे काय? नाथ महाराजांनी भागवतात समाधीचं वर्णन करत असताना खंडन केलं त्या ठिकाणी विचाराचं. पण ज्यांनी लावली त्यांच्यासाठी बरं का, काहीच न करण्यासाठी खंडन नाही. नाथ महाराज म्हटले, अरे डोळे मिटून ध्यान लावून शरीर निपचित ठेवणं म्हणजे समाधी नाही, ती मूर्छा आहे म्हटले. मूर्छा. सहजगत्या आपला देहभाव विवर्जित होऊन कुठे काय खातो या आम्हासीचं न ठावे. देहभाव विवर्जित करणं, भक्तीमध्ये परमात्म्याच्या इतकं सानिध्यात जाणं, इतकं एकरूप होऊन जाणं की आपला भाव विवर्जित होणं, याच्या इतकी कुठलीच अवस्था उच्च कोटीची नाही. म्हणून त्याच्याशी एकरूप व्हायला शिका, परमात्म्याशी एकरूप व्हायला शिका. असा खोल असा 6वा अध्याय सांगितला. कशासाठी सांगितलं? हा एक नमुना आहे उच्च कोटीचा. कारण मोठ्या मार्केटमध्ये गेल्या, म्युझियममध्ये मोठ्या मार्केटमध्ये गेल्यावर कोणती वस्तू मिळत असं नाही. असं योगशास्त्राचा एक नमुना 6व्या अध्यायात ठेवला. आता पुढचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. कोणता अध्याय आहे? ज्ञान विज्ञान योग. उच्च कोटीचं विज्ञान सांगितलं, उच्च कोटीचं ज्ञान सांगितलं. त्या ठिकाणी सांगितलं, अर्जुना प्रपंच हे विज्ञान. प्रपंचाला काय म्हटले? विज्ञान. मग हे विज्ञान कशासाठी जाणावं लागेल? श्री भगवान वाच मया सक्तमना पार्थ योगम युंजन्मदाश्रया असंशय समग्रमाम यथा नास्यसि तच्छृणु ज्ञानम त्यं सविज्ञानम निदमक्षामि शेषता यज्ञात्वा नियो भूयोन्यो ज्ञातव्यमविशिष्यते. मी तुला विज्ञानाचं तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जाणवायची शिल्लक राहत नाही असं तत्वज्ञान सांगेन. छातीटोकसोने बघा. अर्जुनाला आपल्याला भगवंताने 7व्या अध्यायात ज्ञान सांगितलं, पण कशाचं सांगितलं? विज्ञानासह ज्ञान सांगितलं. विज्ञान कशाला म्हटलं? माऊलींच्या भाषेत प्रपंच हे विज्ञान. प्रपंचाला काय म्हटलं? विज्ञान. ते तर सत्यता बुद्धी हे अज्ञान. जगताला प्रपंचाला सत्य वाटणं हे काय आहे? अज्ञान आहे. असा ज्ञान विज्ञान योग सांगितला. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती जण निघालेले असतात? गीतेची भाषा आणि माऊलींची भाषा ऐका. गीतेमध्ये म्हटलं, मनुष्याणाम सहस्रेषु कच्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कच्चिन्माम यति तत्वता. हजारात एखाद्या या मार्गावर लागत असतं. हजारात एखादा ऐकायला येत असतं असं म्हटले गीतेत. माऊलींनी हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो असं भगवान म्हटले. हजारात एखादी आले नाहीत, हजारो लोक एखादा मार्गाला लागतो. माऊलींनी याच्या पुढचं, कारण 5,000 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीता आणि 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीची रचना. इथे गीतेमध्ये मनुष्याणाम सहस्रेषु, पण माऊली कुठे गेले माहिती आहे? त्याच्या खालची ओवी आहे, रिगताती कोटीवरी. सहस्रेषूच्या पुढे माऊली कुठे गेले? कोट्यावधीत निघतात म्हणे माझ्याकडे प्राप्तीसाठी. परी विपायला पावे.
प्राप्तव्याच्या स्थितीपर्यंत एखादा लाखात एखादा कोटीत एखादा जात असतो. मग आपला नंबर कुठं लावायचा आपला पण ठरवायचा. नुसता बाजार बुंदा परमार्थ करून वासना घेऊन परत जन्माला यायचं आणि जन्माला यायचंच तर भक्ती करण्यासाठी यायचं, मुक्त व्हावे आणि मग जन्म घ्यावा. अगोदरच रोकडी मुक्ती कशी साधायची याचं सविस्तर चिंतन भूमिरा पुनलो वायू खम्मन्नो बुद्धिरेवच अहंकार इतियमे भिन्ना प्रकृती अष्टदा प्रकृती सांगितली. भिन्ना प्रकृती अष्टदा अपरिमितस्त्वन्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूता मा भावो एदम दारेते जगत यतद्योनुनि भूतानि सर्वाणि त्युपधारयत अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा मत परतरम नान्यम किंचिदस्त धनंजय मयी सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव सुवर्णाचे मणी केले. याच्या खालची ओळी आता एका एका पदावर खूप ओळ्या आठवतात पण आपल्याला सांगायलाच वेळ नाही. सूत्रे मणिगणा इवम, सूत्रे मणिगणा इव याचं चिंतन करत असताना माऊली म्हटले सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे जगमया धरिले सभाभ्यंतरी. मणी कशाचे? सोन्याचे. आणि सूत म्हणजे दोरा कशाचा? सोन्याच्या सुतात ओवला. तसे जग आतून बाहेरून मीच भरलेले, माझ्याशिवाय काहीच नाही हे छातीटोकपणे या श्लोकामध्ये भगवान म्हणतात. खूप गोड आहे असा विषय. इतकं असं सांगितलं रसोमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्यो प्रणव सर्ववेदेषु शब्दखे पौरुषम ऋषु पुण्योगंध पृथिव्यांच तेजश्चास्मी वावसु जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. कशात मी कशात आहे? पाण्यातला रस मी आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, वेदातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व, पृथ्वीतील पवित्र गंध, अग्नीतील तेज, भूतांचे जीवन, हे सगळं कसं आहे सगळं चिंतन 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग सांगितलं. गोड असं चिंतन आहे. 7वा अध्याय आता कितीतरी सांगितलं तरी संपणार नाही. आपल्याला उपांत्य भागाकडे जायचं आहे. आज आपला 4था दिवस आहे ना. 7व्या अध्यायात भगवान शेवटला 7 पदं सांगून गेले. किती पदं सांगितले? 7 पदं. आपलं होतं कधी कधी एखादी गोष्ट ऐकत असताना ते शब्द कानावर येतात, आपण त्याचाच विचार करीत बसतो आणि पुढचा विषय होऊन जातो. होतं ना असं कधी कधी. अवघड असलं ते शब्द कानावर पडतात परंतु पुढचा विषय येऊन जातो. तशी अर्जुनाची अवस्था झाली 7व्या अध्यायाच्या शेवटी. एवढा भाग मांडतो ना आपला आटोपतो घेतो, संपूर्णच टाकतो बरं का. 7व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने 7 पदं कानावर ऐकली. फक्त कानावर पडली परंतु त्याचा अर्थबोध झाला नाही. कानावर पडली 7 पदं पण अर्थ कळाला नाही. माऊली म्हटले ते वेळी अर्जुनी मागाची होता. हे ऐकत असताना अर्जुन कुठं होता? मागे होता. आणि पदं तर कानावर पडले. ते वेळी अर्जुन मागाची होता, मागे होता, ऐकत होता. एका विषयात कुठल्या तरी चिंतनात रमलेला पण ती पदं 7 कानावर पडली. पण अर्जुन इतका बुद्धिवान होता. माऊलींनी अर्जुनाला कोणाची उपमा दिली माहिती का? हा अगस्तीची दुसरा. काय म्हटले माऊली? हा दुसरा अगस्ती. आपल्या ऋषींचं नाव काढ. का बरं? एका घोटात समुद्र प्याला. भगवान म्हटले मी जेवढं सांगतोय ना तेवढं प्राशन करतो अर्जुना, तुझ्यासारखा श्रोता मिळणं माझं भाग्य आहे रे. भगवान ठिकठिकाणी उड्या मारतात अर्जुनाला पाहून. तू परिसनेयाच्या बापा, ऐकणाऱ्यांचा बाप आहेस. सगळे रणभेरी वाद्य वाजवत तिथं अर्जुन ऐकत होता. ऐकत असं होता का एक शब्द जाऊ देत नव्हता. आपलं किती जातंय, कुठं जातंय, किती ऐकतोय, आपलं आपल्यालाच परीक्षण करून पाहायचं. आपला दोष. बैसीला परी गेला शेजिया गावा. इथं बसलेला असतो, कधी संपत काय माहिती. गेला शेजिया गावा. इथं बसलेला दिसतो, वा 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 दिसतोय, डुलतोय, पण गेला शेजिया गावा. असं कधी कधी होत असतं. अर्जुन ऐकणारा बाप होता. म्हणून अर्जुनाने 7व्या अध्यायाचं चिंतन ऐकल्यानंतर 8व्या अध्यायात ते मनात ठेवले ते शब्द 7व्या अध्यायातले. आणि पहिलाच प्रश्न हे जाऊ नये म्हणून 8व्या अध्यायाची सुरुवात 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने प्रश्न विचारला. अर्जुन वाच. ते 7 पद विचारले. ऐकणाराचा बाप होता, आपल्यासारखा नव्हता. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम आदिभूतंच किम प्रोक्तम आदिदैवम किमुच्यते प्रयाण काले पिचमाम. हे 7 पदं सांगितले होते ते परत विचारले अर्जुनाने. देवा तुम्ही जे मागच्या अध्यायात बोलले ना ते मला सांगा बरं. किम तद ब्रह्म किम अध्यात्म. देवा ब्रह्म म्हणजे काय? पहिला प्रश्न. हे सगळं सोडवायचं आपल्या उद्या बरं का. ब्रह्म म्हणजे काय? किम किम म्हणजे काय? तद ब्रह्म किम अध्यात्म. संस्कृत भाषा आहे बरं का. किम म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. किम तद ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय. किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम. कर्म म्हणजे काय? 3 झालं. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय,
आदियज्ञ म्हणजे काय? आदियज्ञांचे किम प्रोक्तम आदिदैवम किम उच्यते. आदियज्ञ पुरुष कसा असतो आणि आदिदैव म्हणजे काय? 5 झाले का? 5 प्रश्न. आणि 6वा शेवटचा प्रश्न विचारला, प्रयाण काले कर्म म्हणजे काय झालं. प्रयाण काल कसा असावा आणि माया म्हणजे काय? माया म्हणजे काय आणि प्रयाण काल म्हणजे काय? किती पद झाले? या 7 प्रश्न विचारले अर्जुनाने. काय काय? ब्रह्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? आदिभूत म्हणजे काय? आदियज्ञ म्हणजे काय? आदिदैव म्हणजे काय? बरं का. आणि प्रयाण काल कसा असावा आणि माया म्हणजे काय? या 7 प्रश्नांची उत्तरं म्हणजे 8वा अध्याय. 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. आपल्याला फक्त माहिती आहे क ख ग घ याला अक्षर म्हणतो. अक्षर या शब्दाचा अर्थ आहे जे कधी क्षरण पावत नाही त्याला अक्षर म्हणतात. क्षरणे म्हणजे नाश पावणं. क्षरणे म्हणजे काय होणं? ज्याचा कशानेच नाश होत नाही त्याला अक्षर तत्व म्हणतात. आणि या सगळ्यामधलं अक्षर तत्व आहे ते आत्मतत्व. हे अक्षर तत्व आहे. शरीर हे नाश पावणार आहे. त्या अक्षर तत्वाची जाणीव कशाने करून घ्यायची? प्रयाण काल कसा असावा? पहिल्या 5-6 श्लोकांमध्ये 6 पदाचं चिंतन सांगितलं आणि संपूर्ण 8वा अध्याय प्रयाण कालाचं वर्णन करणार आहे. म्हणून बऱ्याच वेळेला 8व्या अध्याय 10व्याला घेतला जातो बरं का. 10व्याच्या प्रवचनाला 8व्या अध्यायाचं चिंतन असतं, कारण ते प्रयाण कालाचं वर्णन कसं कसं काय काय केलं सविस्तर चिंतन 8व्या अध्यायात केलेलं आहे. अक्षर ब्रह्मयोग जो नाश पावत नाही त्याला अक्षर तत्व म्हणतात आणि अक्षर तत्व म्हणजे नाश पावणारं. याचं चिंतन आपण उद्या करूया. 8वा अध्याय, 9वा अध्याय, आता खूप पुढचं 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्तियोग, क्षेत्रक्षत्रज्ञ योग, गुणत्रय विभाग योग, नंतर पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग आणि श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग, अशी 18 अध्यायांची असलेली गीता आपलं गोड असं चिंतन चालू आहे. ऐकणारे तुम्ही तसे आहात. सुगरणे आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. जेवणारे कसे आहेत? रसज्ञ आणि जेवणारे. तुम्ही गोड आहात म्हणून सांगायला आनंद वाटतो. कधी कधी आपण खोल जातो, कधी अगोदर आम्ही बऱ्याच दृष्टांताकडे आलो होतो. दृष्टांत करून, कारण माऊलींचीच भाषा आहे. साध्या भाषेत वेदांतातली परिभाषा समजून सांगणं ही महात्म्यांची कला आहे. ही संतांकडून मोठ्यांची वाट आहे. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवस्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. अशा मोठ्यांच्या रस्त्याने, मोठ्यांच्या मार्गावर चाललेला हा सप्ताह मोठ्यांचा रस्ता आहे. नानांचा, सचिनचा मोठ्यांचा रस्ता. म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण हे करत आहोत, ब्रह्मचित्कला म्हणजे जिनं माऊलींना जाग केलं, त्यांचा अधिकार त्यांच्याकडून, सामान्य साधनेकडून, चोखा महाराजांकडून निघायचं. आपण दररोज ऐकत आलो, अंतकरण चोख झाल्याशिवाय, अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय मुक्तीचे दरवाजे उघडले जाऊ शकत नाही. कशाचे दरवाजे उघडायचे आपल्याला? मुक्तीचे दरवाजे उघडायचे. मुक्त कासे असे म्हणावे, मुक्त व्हायचं आहे. मग त्या ब्रह्मचित्काला मुक्ताईंकडे जायचं. परंतु अंत सगळ्या साधना पूर्ण करत करत अशा रीतीने हा सप्ताहातील आजचा 4था दिवस, उद्या 3 दिवस राहिले आणखी उद्यापासून. गोड असं आजचं तर कीर्तन महात्म्य आहे. आजचं कीर्तन महात्म्य आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, माणूसपण भांब हेही जाण. ही ओळी त्यांना लागू होते. सर्व तुमच्या संत रविंद्रांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी सगळेच मान्यवर आहे. आता एका ते निंदिले, एका ते वंदिले, दुसरे ते निंदिले असा अर्थ होतो. म्हणून सगळे हत्ती के पाव में सबके पाव, बरं का. सगळ्यांना वंदन करतो. या ठिकाणी आपण सगळे या छत्राखाली आल्यात. एका क्षेत्रातले विद्वान या ठिकाणी आहेत. प्रत्येक क्षेत्रामधली माणसं आहेत मोठमोठी. तुम्ही आकाशाच्या उंची एवढे आहात, तुम्ही खूप मोठे आहात. परंतु तितकी तुमची तृप्ती होऊ शकेल किंवा नाही. येथे एकासे आधारू निश्चया ते टाळी, धैर्यस्यात पळी मिळवणी जाय. जे विवेका ते भुलवी, संतोषाशी चाड लावी. बैसीजे तरी हिंडवी, दाही दिशा कोण? हे मन एरवी मन हे नाव. अर्जुन म्हटला, देवा हे सगळं मला मान्य आहे, पण हेच आकळलं जात नाही रे. काल्यामध्ये ते सांगितलं, गोपाळांना सुद्धा ही सगळ्या गाय आकळवणं शक्य आहे, परंतु मनेरी गाय आकळवणं अवघड आहे. हेच याचं सिद्धांत तिथं. कारण साम्य आहे, भाषा भिन्नता आहे. परंतु भाषा भिन्नता असली तर गीतेत जे सांगायचं तेच आमच्या संतांना, सगळ्यांचं समानता आहे. सगळ्यांना वेगवेगळ्या भाषेत त्यांनी सांगितलं. आमच्या काल्याच्या प्रसंगात वर्णन करत असताना 11वं इंद्रिय म्हणजे मन, पण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं इंद्रिय कोण? मन. त्याला मनेरी गाय म्हटलं. गोनाम इंद्रिय, गायी म्हणजे इंद्रिय. हे बाकीचे सगळे आकळू शकतो, नाही पाहायचा टीव्ही, बंद करू शकतो. पण याला जितकं दाबलं तितकं ते सुटत असतं, तितकं प्रेशरने जात असतं. जितकं दाबलं तितकं सुटत असतं. भगवान म्हटले, अर्जुना मला तू जे म्हणतो ते मान्य आहे रे. हे मन तू आकळू शकत नाही, हे माझ्या लक्षात आलं. त्याचा स्वभाव चपळ आहे. कसा आहे म्हणा स्वभाव?
चपळ आहे. त्या ठिकाणी अभ्यास हेतू कौंते या श्लोकाखाली माऊलीने गोड ओवी दिली. नीट ऐका. भगवान म्हटले मला माहीत आहे, तुझं सगळं माहीत आहे. या मनाचे कणिके, या मनाचा एक चांगुलपणा आहे. निक म्हणजे या मनाचा एक चांगुलपणा आहे. जे देखलिया गोडी ते सोके, त्या मनाला एकदा का गोडी लागली, पाहिली, त्याला कळालं इथं खूप गोडी आहे, जात नाही शक्यतो ते. कारण माशी कुठं बसते? जिलेबीवर बसेल, विष्टेवर बसेल, सगळीकडे बसेल, सगळीकडे बसते. पण तिला एक जाणीव आहे, ती विस्तावर कधीच बसत नाही. तिला माहीत आहे विस्ताव बसलं की तद्धाम परमम, आपला मृत्यू आहे. तसं हे मन सगळं करील. म्हटलं दान कर्म कर, चला आम्ही अन्नदान करतो, आम्ही पारायण करतो, प्रवचन सांगायला येतो, तुम्ही ऐकायला या, सगळं चालतं. पण सगळ्यात अवघड गोष्ट या मनाची काय असते माहिती आहे का? आपण संध्याकाळी सगळ्यात उपयोगी, कारण गीतेत सांगितलं ध्यानेन आत्मा पश्यन्ति, मनाची शुद्धी ध्यानाने होते, तनाची शुद्धी तनाची शुद्धी स्नानाने होते, धनाची शुद्धी दानाने होते. दान केल्यावर धन शुद्ध होतं, स्नान केल्यावर तन शुद्ध होतं, आणि ध्यानानेच मनाची शुद्धी होत असते. आणि तेच कोणाला आवडत नाही. बाकी सगळं करतो पण परमप्रयोजन आवडत नाही. ध्यान कशाचं ध्यान? असं डोळे मिटून बसलं का बऱ्याच जणांचा उरूस सुरू होतो. उरूस म्हणजे काय? डोळे मिटले का जे नाही ते भलतंच येत असतं, जे नाही ते भलतंच. करून पा प्रयोग. मग काय म्हणतो आपण इंद्रिय, ते काय भलतंच चाललं, घ्या झोपून. झोपलं. दररोज असंच होतं, ध्यान करतच नाही कोणी. आणि ध्याना इतकं जवळचं साधन आत्म्यापर्यंत जायला दुसरं कोणतंच नाही. त्याचं सविस्तर चिंतन 6व्या अध्यायात केलं. 6व्या अध्यायात सांगितलं. त्याच्या पुढच्या 13व्या अध्यायात ध्यानेन आत्मा पश्यन्ति हे सांगितलं. तर असं ह्या आत्म्याला पाहण्यासाठी ध्याना इतकं दुसरी कोणतीच जागा नाही. म्हणून त्याच्याकडे स्टेप बाय स्टेपने जाताना महर्षी पतंजलींकडून त्या अष्टांग योगातून जायचं असतं. पण नीट ऐका, आता बारीक सांगतो. जे अष्टांग योगातून जाऊन जे या सगळ्या साधना करून जे प्राप्तव्य होतं ना, ते सहजरित्या भक्तीतून होत असतं. सहजरित्या ईश्वर प्रणिधाय, इतकं समर्पण असावं, इतकं समर्पण असावं का आपली देहाचा भाव वर्जित झाला का तीच समाधी म्हटले. समाधी म्हणजे काय? नाथ महाराजांनी भागवतात समाधीचं वर्णन करत असताना खंडन केलं त्या ठिकाणी विचाराचं. पण ज्यांनी लावले त्यांच्यासाठी बरं का, काहीच न करण्यासाठी खंडन नाही. नाथ महाराज म्हटले, अरे डोळे मिटून ध्यान लावून शरीर निपचित ठेवणं म्हणजे समाधी नाही, ती मूर्छा आहे म्हटले. मूर्छा. सहजगत्या आपला देहभाव विवर्जित होऊन कुठे काय खातो या आम्हासीचं न ठावे, देहभाव विवर्जित करणं, भक्तीमध्ये परमात्म्याच्या इतकं सानिध्यात जाणं, इतकं एकरूप होऊन जाणं की आपला भाव विवर्जित होणं, याच्या इतकी कुठलीच अवस्था उच्च कोटीची नाही. म्हणून त्याच्याशी एकरूप व्हायला शिका, परमात्म्याशी एकरूप व्हायला शिका. असा खोल असा 6वा अध्याय सांगितला. कशासाठी सांगितलं? हा एक नमुना आहे उच्च कोटीचा. कारण मोठ्या मार्केटमध्ये गेल्या, म्युझियममध्ये, मोठ्या मार्केटमध्ये गेल्यावर कोणती वस्तू मिळत असं नाही. असं योगशास्त्राचा एक नमुना 6व्या अध्यायात ठेवला. आता पुढचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. कोणता अध्याय आहे? ज्ञान विज्ञान योग. उच्च कोटीचं विज्ञान सांगितलं, उच्च कोटीचं ज्ञान सांगितलं. त्या ठिकाणी सांगितलं, अर्जुना प्रपंच हे विज्ञान. प्रपंचाला काय म्हटले? विज्ञान. मग हे विज्ञान कशासाठी जाणावं लागेल? श्री भगवान वाच मया सक्तमना पार्थ योगम युंजन्मदाश्रया असंशय समग्रमाम यथा नास्यसि तच्छृणु ज्ञानम त्यं सविज्ञानम मिदमक्षामि शेषता यज्ञात्वा नियो भूयोन्यो ज्ञातव्यमविशिष्यते. मी तुला विज्ञानाचं तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जाणवायची शिल्लक राहत नाही असं तत्वज्ञान सांगेन. छातीटोकसोने भगवान अर्जुनाला आपल्याला भगवंताने 7व्या अध्यायात ज्ञान सांगितलं. पण कशाचं सांगितलं? विज्ञानाचं ज्ञान सांगितलं. विज्ञान कशाला म्हटलं? माऊलींच्या भाषेत प्रपंच हे विज्ञान. प्रपंचाला काय म्हटलं? विज्ञान. ते तर सत्यता बुद्धी हे अज्ञान. जगताला प्रपंचाला सत्य वाटणं हे काय आहे? अज्ञान आहे. असा ज्ञान विज्ञान योग सांगितला. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती जण निघालेले असतात? गीतेची भाषा आणि माऊलींची भाषा ऐका. गीतेमध्ये म्हटलं, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम यति तत्वता. हजारात
एखाद्या या मार्गावर लागत असतं, हजारात एखादा ऐकायला येत असतं असं म्हटले गीतेत. माऊलींनी हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो असं भगवान म्हटले. हजारात एखादे आले नाहीत, हजारो लोक एखादा मार्गाला लागतो. माऊलींनी याच्या पुढचं कारण 5,000 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीता आणि 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीची रचना. इथे गीतेमध्ये मनुष्याणाम सहस्रेषु, पण माऊली कुठे गेले माहिती आहे? त्याच्या खालची ओवी आहे, रिगताती कोटीवरी. सहस्रेषूच्या पुढे माऊली कुठे गेले? कोट्यावधीत निघतात म्हणे माझ्याकडे प्राप्तीसाठी. परी विपायला पावे, प्राप्तव्याच्या स्थितीपर्यंत एखादा लाखात एखादा कोटीत एखादा जात असतो. मग आपला नंबर कुठं लावायचा आपला पण ठरवायचा. नुसता बाजार बुंदा परमार्थ करून वासना घेऊन परत जन्माला यायचं, आणि जन्माला यायचंच तर भक्ती करण्यासाठी यायचं, मुक्त व्हावे आणि मग जन्म घ्यावा. अगोदरच रोकडी मुक्ती कशी साधायची याचं सविस्तर चिंतन भूमिरा पनलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इतियमे भिन्ना प्रकृती अष्टदा प्रकृती सांगितली. भिन्ना प्रकृती अष्टदा अपरिमितस्त्वन्याम प्रकृती विद्धी मे पराम जीवभूता मावाओ एदम दारेते जगत यतद्योनुनि भूतानि सर्वाणि त्युपधारयत अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तता मत परतरम नान्यम किंचिदस्त धनंजय मयी सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. सुवर्णाचे मणी केले, याच्या खालची ओवी. आता एका पदावर खूप ओळ्या आठवतात, पण आपल्याला सांगायलाच वेळ नाही. सूत्रे मणिगणा इवम, सूत्रे मणिगणा इव याचं चिंतन करत असताना माऊली म्हटले, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सभाभ्यंतरी. मणी कशाचे? सोन्याचे. आणि सूत म्हणजे दोरा कशाचा? सोन्याच्या सुतात ओवला. तसे जग आतून बाहेरून मीच भरलेले, माझ्याशिवाय काहीच नाही. हे छातीटोकपणे या श्लोकामध्ये भगवान म्हणतात. खूप गोड आहे असा विषय. इतकं असं सांगितलं, रसोमप्सु कौंतेय प्रभास्मि शशिसूर्यो प्रणव सर्ववेदेषु शब्दखे पौरुषमृषु पुण्योगंध पृथिव्यांच तेजस्यास्मि वावसु जीवनम सर्वभूतेषु तपस्यास्मि तपस्विषु. कशात मी कशात आहे? पाण्यातला रस मी आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, वेदातील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द, पुरुषातील पुरुषत्व, पृथ्वीतील पवित्र गंध, अग्नीतील तेज, भूतांचे जीवन, हे सगळं कसं आहे सगळं चिंतन 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग सांगितलं. गोड असं चिंतन आहे. 7वा अध्याय आता कितीतरी सांगितलं संपणार नाही. आपल्याला उपांत्य भागाकडे जायचं आहे. आज आपला 4था दिवस आहे ना. 7व्या अध्यायात भगवान शेवटला 7 पदं सांगून गेले. किती पदं सांगितले? 7 पदं. आपलं होतं कधी कधी एखादी गोष्ट ऐकत असताना ते शब्द कानावर येतात, आपण त्याचाच विचार करीत बसतो आणि पुढचा विषय होऊन जातो. होतं ना असं कधी कधी. अवघड असलं ते शब्द कानावर पडतात, परंतु पुढचा विषय येऊन जातो. तशी अर्जुनाची अवस्था झाली 7व्या अध्यायाच्या शेवटी. एवढा भाग मांडतो ना आपला, आटोपतो घेतो, संपूर्णच टाकतो बरं का. 7व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने 7 पदं कानावर ऐकली. फक्त कानावर पडली, परंतु त्याचा अर्थबोध झाला नाही. कानावर पडली 7 पदं, पण अर्थ कळाला नाही. माऊली म्हटले, ते वेळी अर्जुनी मागाची होता. हे ऐकत असताना अर्जुन कुठं होता? मागे होता. आणि पदं तर कानावर पडले. ते वेळी अर्जुन मागाची होता, मागे होता, ऐकत होता. एका विषयात कुठल्या तरी चिंतनात रमलेला, पण ती पदं 7 कानावर पडली. पण अर्जुन इतका बुद्धिवान होता. माऊलींनी अर्जुनाला कोणाची उपमा दिली माहिती का? हा अगस्तीची दुसरा. काय म्हटले माऊली? हा दुसरा अगस्ती. आपल्या ऋषींचं नाव काढ. का बरं? एका घोटात समुद्र प्याला. भगवान म्हटले, मी जेवढं सांगतोय ना तेवढं प्राशन करतो अर्जुना, तुझ्यासारखा श्रोता मिळणं माझं भाग्य आहे रे. भगवान ठिकठिकाणी उड्या मारतात अर्जुनाला पाहून. तू परिस्नेयाच्या बापा, ऐकणाऱ्यांचा बाप आहेस. सगळे रणभेरी वाद्य वाजवत तिथं अर्जुन ऐकत होता. ऐकत असं होता का एक शब्द जाऊ देत नव्हता. आपलं किती जातंय, कुठं जातंय, किती ऐकतोय, आपल्यालाच परीक्षण करून पाहायचं. आपला दोष. बैसीला परी गेला शेजिया गावा. इथं बसलेला असतो, कधी संपत काय माहिती. गेला शेजिया गावा. इथं बसलेला दिसतो, वा 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 दिसतोय, डुलतोय, पण गेला शेजिया गावा. असं कधी कधी होत असतं. अर्जुन ऐकणारा बाप होता. म्हणून अर्जुनाने 7व्या अध्यायाचं चिंतन ऐकल्यानंतर 8व्या अध्यायात ते मनात ठेवले ते शब्द 7व्या अध्यायातले. आणि पहिलाच प्रश्न हे जाऊ नये म्हणून 8व्या अध्यायाची सुरुवात. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने प्रश्न विचारला. अर्जुन वाच. ते 7 पद विचारले. ऐकणाराचा बाप होता, आपल्यासारखा नव्हता. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम
आदिभूतंच किं प्रोक्तम आदिदैवम किमुच्यते प्रयाण काले पिचमाम. हे 7 पद सांगितले होते, ते परत विचारले अर्जुनाने. देवा, तुम्ही जे मागच्या अध्यायात बोलले ना, ते मला सांगा बरं. किम तद्ब्रह्म किम अध्यात्म. देवा, ब्रह्म म्हणजे काय? पहिला प्रश्न. हे सगळं सोडवायचं आपल्या उद्या बरं का. ब्रह्म म्हणजे काय? किम, किम म्हणजे काय? तद ब्रह्म, किम अध्यात्म. संस्कृत भाषा आहे बरं का. किम म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. किम तद ब्रह्म, ब्रह्म म्हणजे काय. किम अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय. किम तद ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम. कर्म म्हणजे काय, 3 झालं. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय. आदियज्ञांचे किम प्रोक्तम आदिदैवम किम उच्यते. आदियज्ञ पुरुष कसा असतो आणि आदिदैव म्हणजे काय. 5 झाले का. 5 प्रश्न. आणि 6वा शेवटचा प्रश्न विचारला. प्रयाण काले कर्म म्हणजे काय झालं. प्रयाण काल कसा असावा आणि माया म्हणजे काय. माया म्हणजे काय आणि प्रयाण काल म्हणजे काय. किती पद झाले. या 7 प्रश्न विचारले अर्जुनाने. काय काय. ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदिभूत म्हणजे काय, आदियज्ञ म्हणजे काय, आदिदैव म्हणजे काय बरं का. आणि प्रयाण काल कसा असावा आणि माया म्हणजे काय. या 7 प्रश्नांची उत्तरं म्हणजे 8वा अध्याय. 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. आपल्याला फक्त माहिती आहे क ख ग ग याला अक्षर म्हणतो. अक्षर या शब्दाचा अर्थ आहे जे कधी क्षरण पावत नाही त्याला अक्षर म्हणतात. क्षरणे म्हणजे नाश पावणं. क्षरणे म्हणजे काय होणं, ज्याचा कशानेच नाश होत नाही त्याला अक्षर तत्व म्हणतात. आणि या सगळ्यामधलं अक्षर तत्व आहे ते आत्मतत्व. हे अक्षर तत्व आहे. शरीर हे नाश पावणार आहे. त्या अक्षर तत्वाची जाणीव कशाने करून घ्यायची. प्रयाण काल कसा असावा. पहिल्या 5-6 श्लोकांमध्ये 6 पदाचं चिंतन सांगितलं आणि संपूर्ण 8वा अध्याय प्रयाण कालाचं वर्णन करणार आहे. म्हणून बऱ्याच वेळेला 8व्या अध्यायच 10व्याला घेतला जातो बरं का. 10व्याच्या प्रवचनाला 8व्या अध्यायाचं चिंतन असतं, कारण ते प्रयाण कालाचं वर्णन कसं कसं काय काय केलं सविस्तर चिंतन 8व्या अध्यायात केलेलं आहे. अक्षर ब्रह्मयोग, जो नाश पावत नाही त्याला अक्षर तत्व म्हणतात आणि अक्षर तत्व म्हणजे नाश पावणारं. याचं चिंतन आपण उद्या करूया. 8वा अध्याय, 9वा अध्याय. आता खूप पुढचं 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय विभूती योग, विश्वरूप दर्शन योग, भक्तियोग, क्षत्रज्ञ योग, गुणत्रय विभाग योग, नंतर पुरुषोत्तम योग, दैवासुर संपद विभाग योग आणि श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग. अशी 18 अध्यायांची असलेली गीता आपलं गोड असं चिंतन चालू आहे. ऐकणारे तुम्ही तसे आहात. सुगरणे आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. जेवणारे कसे आहेत, रसज्ञ आणि जेवणारे. तुम्ही गोड आहात म्हणून सांगायला आनंद वाटतो. कधी कधी आपण कधी खोल जातो, कधी अगोदर आम्ही बऱ्याच दृष्टांताकडे आलो होतो. दृष्टांत करून, कारण माऊलींचीच भाषा आहे. साध्या भाषेत वेदांतातली परिभाषा समजून सांगणं ही महात्म्यांची कला आहे. ही संतांकडून मोठ्यांची वाट आहे. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवस्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. अशा मोठ्यांच्या रस्त्याने, मोठ्यांच्या मार्गावर चाललेला हा सप्ताह मोठ्यांचा रस्ता आहे. नानांचा, सचिनचा मोठ्यांचा रस्ता. म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण हे करत आहोत, ब्रह्मचित्कला म्हणजे जिनं माऊलींना जाग केलं, त्यांचा अधिकार त्यांच्याकडून, सामान्य साधनेकडून, चोखा महाराजांकडून निघायचं. आपण दररोज ऐकत आलो, अंतकरण चोख झाल्याशिवाय, अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय मुक्तीचे दरवाजे उघडले जाऊ शकत नाही. कशाचे दरवाजे उघडायचे आपल्याला, मुक्तीचे दरवाजे उघडायचे. मुक्त कासे असे म्हणावे, मुक्त व्हायचं आहे. मग त्या ब्रह्मचित्काला मुक्ताईंकडे जायचं. परंतु अंत सगळ्या साधना पूर्ण करत करत अशा रीतीने हा सप्ताहातील आजचा 4था दिवस, उद्या 3 दिवस राहिले आणखी उद्यापासून. गोड असं आजचं तर कीर्तन महात्म्य आहे. आजचं कीर्तन महात्म्य आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, माणूसपण भांब हेही जाण. ही ओळी त्यांना लागू होते. सर्व तुमच्या संत रविंद्रांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी सगळेच मान्यवर आहे. आता एका ते निंदिले, एका ते वंदिले, दुसरे ते निंदिले असा अर्थ होतो. म्हणून सगळे हत्ती के पाव में सबके पाव बरं का. सगळ्यांना वंदन करतो. या ठिकाणी आपण सगळे या छत्राखाली आल्यात. एका क्षेत्रातले विद्वान या ठिकाणी आहेत. प्रत्येक क्षेत्रामधली माणसं आहेत मोठमोठी. तुम्ही आकाशाच्या उंची एवढे आहात, तुम्ही खूप मोठे आहात. परंतु तितकी तुमची तृप्ती होऊ शकेल किंवा नाही. येथे एकासे आधारू, जेने बोले सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीचं आहे. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपाधिपकू सोजोळू होय. या सगळ्या ओव्या समर्पित करतो. आणि याच ठिकाणी आज 7वा अध्याय झाला असं समजून 8व्या अध्यायाची सुरुवात उद्या होईल. 8वा 9वा काय होईल तेवढं होईल.
आपण बघूया उद्यापासून काय आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनित असे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाये दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जय वांछिल तो ते लावो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटुतया भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन मार्तंड जेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. द्रष्टाद्रष्ट विजय व्हावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ येणे देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. एक 2 मिनिटं बसा. थोडंसं 5 मिनिट थांबा. लगेच हरिपाठचा सुरुवात करायची आहे. आणि 5 मिनिट थोडं. आज अखंड हरिनाम सप्ताह जनतानगर वर्ष 36 या त्रितपपूर्तीच्या निमित्तानं आज चौथं पुष्प भगवद्गीतेवर निरूपण करताना अत्यंत सुंदर आचार्य हरिभक्तपरायण अरुण महाराज फरगडे यांनी 3 दिवस आणि आज चौथं पुष्प गीतेवर निरूपण करताना अत्यंत सुंदर आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आणि खरंच मंत्रमुग्ध आपणाकडून आम्ही होत आहोत. सर्व वारकऱ्यांच्या आणि या सर्व श्रोत्यांचं खरंच भाग्य आहे की 3रं वर्ष आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह बाबांच्या नेतृत्व